नमस्ते. जय श्रीराम. बर, कुणाला काही प्रश्न आहेत का? कुणाला काही प्रश्न आहेत का? मागे शनी विषयी जे व्याख्यान झालं, तर त्याच्याबद्दल कुणाला काही प्रश्न आहेत का? बोला. सर अलूर मला मॅडम, बोला. मला जरा रेकॉर्डिंग बद्दल पुन्हा पुन्हा प्लीज मला सांगावंसं वाटतं. मला रेकॉर्डिंग मिळत नाही अहो. मलाच मॅडम मिळत तुम्हाला नाही का? नाही नाही, 4 रेकॉर्डिंग फक्त मिळालेल्या नसतील तुम्हा लोकांना, कारण त्या हो, नाही पाठवलेल्या मिळाल्या. नाहीयेत. हा, मग 4 रेकॉर्डिंग फक्त अच्छा, मिळालेल्या नाहीयेत. मग बाकी हरकत नाही. सगळं मला वाटलं मलाच सारखं विचारायला ना ना. लागतं की काय असं. नाही नाही. ओ, नाही. ओके सर, येस, ओके ओके. ओके ओके, हा. सॉरी हा. नो प्रॉब्लेम. ओके, बरं, बोला. पुढे आणखीन काय प्रश्न? काही प्रश्न आहे का कुणाला? तर शनी मंगळ जेव्हा समोरासमोर असतात, हा. समोरासमोर हा. सप्तमी योगात हा. माणसाला संघर्ष करायची ही जास्त प्रमाणात देतात, मग त्याच्याने सुद्धा माणसाची कॅपॅसिटी पैसे जास्त मिळवायची असू शकते. बर. असं आहे साहेब, की अनेक पत्रिकांमध्ये शनी मंगळ समसप्तक योगामध्ये, शनी मंगळ केंद्र योगामध्ये, आणि त्यानंतर शनी मंगळ युतीमध्ये माणसाला पहिल्यांदी जी स्थिती आहे, ती पहिल्यांदी स्थिती अत्यंत हालाखीची येते. कधी कधी त्याच्या जन्माच्या वेळेला स्थिती उत्तम असते, आणि त्यानंतर जसा त्याचा जन्म होतो आणि जसा तो मनुष्य वयात यायला लागतो, म्हणजे मोठा व्हायला लागतो, त्याला समजूतदारपणा यायला लागतो, त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये संकटांची मालिका सुरू होते. आणि संकटांची मालिका सुरू झाल्यानंतर अशा जातकाच्या जीवनामध्ये तिथे तो ज्या परिस्थितीमध्ये असतो तिथून तो बऱ्याच अंशी खाली येतो. आणि त्यानंतर पुन्हा एकदा शनी आणि मंगळ ह्या दोन ग्रहांच्या माध्यमातून असणाऱ्या गुणधर्मांमध्ये तिथे त्या जातकाला आपल्या जीवनामध्ये प्रचंड संघर्ष करावा लागतो, आणि त्या संघर्षाचं जे फलित आहे ते त्याला त्याच्या सक्सेसच्या माध्यमातून मिळतं. त्याला त्याचा सक्सेस मिळतो, त्यानंतर तो एका विशेष उंचीपर्यंत पोहोचतो. आणि त्या उंचीपर्यंत पोहोचल्याच्या नंतर पुन्हा एकदा तो मनुष्य जो आहे तो तिथून खाली यायला सुरुवात होते. म्हणजे अगदी तो तिथे 100व्या पायरीपर्यंत पोहोचला असेल किंवा 90व्या पायरीपर्यंत पोहोचला असेल, तर त्या 90व्या पायरीवरून तो 60व्या पायरीवर येऊन पोहोचतो. आता जेव्हा तो तिथे 60व्या पायरीवर येऊन पोहोचतो, म्हणजे तो काही सगळंच गमावतो का? तर सगळंच गमावतो असं नाहीये. कारण त्याने त्या 10व्या पायरीपासून सुरुवात केलेली असते, तो 90व्या पायरीपर्यंत पोहोचलेला असतो, आणि तिथून तो परत खाली यायला सुरुवात होते. मग अशा याच्यामध्ये तो तिथून परत एकदा 60व्या पायरीवरून किंवा 50व्या पायरीवरून परत तो त्याचा प्रवास सुरू करतो, आणि साधारणपणे तो पुन्हा एकदा त्या 20 पायऱ्या पुढे जातो. मग तिथे तो 70 किंवा 80व्या पायरीपर्यंत पोहोचतो. अशा पद्धतीनं त्या जातकाची प्रगती होते, किंवा त्या प्रगतीचा आलेख जो आहे तो अशा पद्धतीनं आपण त्याचा अभ्यासू शकतो. हे कधी कधी होतं जेव्हा शनी मंगळ दृष्टीतला केंद्रयोग असेल त्यावेळेला. शनी मंगळ दृष्टीतला केंद्रयोग असेल त्यावेळेला, म्हणजे शनीची मंगळावर 10वी दृष्टी आणि मंगळाची शनीवर 4थी दृष्टी असेल त्यावेळेला. बरोबर आहे. त्यानंतर तिथे शनी आणि मंगळ हे दोनही ग्रह समसप्तक योगात असतील त्यावेळेला, म्हणजे समोरासमोर असतील त्यावेळेला. आणि त्यानंतर हे जे दोन ग्रह आहेत, हे दोन ग्रह युतीमध्ये असतील त्यावेळेला. पण हे कोणत्या स्थानामध्ये आहेत त्याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कोणत्या स्थानामध्ये त्यांचा केंद्रयोग झालेला आहे, कोणत्या स्थानामध्ये त्यांचा तिथे युती झालेली आहे, कोणत्या स्थानामध्ये समसप्तक योग झालेला आहे. कधी कधी असंही होतं, म्हणजे काही पत्रिकांमध्ये असं पाहिलेलं आहे की भाग्यामध्ये शनी आणि त्यानंतर षष्ठामध्ये मंगळ. मग षष्ठातल्या मंगळाची दृष्टी ही भाग्यस्थानावरती आणि शनी महाराजांवरती असते. त्यानंतर शनी महाराजांची दृष्टी जी आहे ती षष्ठ स्थानावरती आणि मंगळावरती असते. मग त्यामुळे होतं काय जातकाच्या जीवनामध्ये, की शनी मंगळाच्या ह्या केंद्र योगामुळे, शनी मंगळाच्या या केंद्र योगामुळे तिथे जातक जो आहे तो पहिल्यांदा जी काही नोकरी वगैरे करत असतो, तर त्या नोकरीमध्ये त्याला स्थिरता मिळत नाही. आणि ती स्थिरता न मिळाल्यामुळे तिथे नोकरीमध्ये किंवा त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला शत्रुत्व आणि संघर्ष करावा लागत असल्यामुळे तिथे त्याचं जीवन जे आहे ते थोडं विस्कळीत होऊन जातं. कारण भाग्यावरती सुद्धा मंगळाची दृष्टी आणि शनी महाराज तिथे स्वतः बसलेले आहेत, म्हणजे मेहनतीशिवाय, अनुभवाशिवाय भाग्य होणार नाही हे तर निश्चित आहे.
आणि भाग्य हे विलंबाने होणार हेही निश्चित आहे. मग तिथे होतं काय की मंगळाची जी दृष्टी आहे ती मंगळाची 8वी दृष्टी ही लग्न स्थानावरती असल्या कारणाने जातकाला वाटतं की मी कुठलाही प्रयत्न केला तर मला त्या प्रयत्नाला चटकन यश मिळालं पाहिजे, परंतु कालांतराने त्याचा हा जो मानस आहे किंवा त्याची ही जी वृत्ती आहे ती मोडीत निघते आणि ती वृत्ती मोडीत निघाल्यामुळे अशा जातकाला बऱ्याचदा संघर्षच वाटायला येतो जीवनामध्ये. आणि जेव्हा असा संघर्ष वाटायला येतो जातकाच्या त्यावेळेला तिथे जातक कधी कधी कर्जबाजारी होतो, कधी कधी त्याच्या नोकरीमध्ये अस्थिरता येते, कधी कधी तो चुकीचे निर्णय घेऊन आपल्या भाग्याच्या बाबतीमध्ये किंवा आपल्या नोकरीच्या बाबतीमध्ये चुकीचे निर्णय घेऊन तो मनुष्य तिथे नोकरी सोडणं किंवा नोकरीच्या बाबतीत काहीतरी वेगळे विचार करणं अशा पद्धतीचाही भाग होतो. त्यानंतर कधी असंही होतं अशा जातकांच्या जीवनामध्ये, कधी कधी असंही होतं की जो जातक आहे तो कर्जबाजारी व्हायला सुरुवात होते. कर्जबाजारी का होतो मनुष्य? कारण त्याच्यामध्ये लग्नावर मंगळाची आणि व्ययस्थानावर मंगळाची दृष्टी असल्या कारणाने तिथे त्या जातकाच्या जीवनामध्ये खर्चाचं प्रमाण वाढत असतं आणि तेवढी आवक नसते. म्हणजे जेवढी जावक असते तेवढी आवक त्याच्याकडे नसते. आणि त्यामध्ये तिथे शनीची दृष्टी षष्ठावर असल्या कारणाने त्याला कधीतरी कर्ज घेणं हे भाग पडतं. आणि मग त्या कर्जाची परतफेड इथपासून ज्या काही सगळ्या गोष्टी सुरू होतात तिथे त्याला त्याच्या जीवनामध्ये सेटबॅक यायला सुरुवात होते. म्हणजे तो मनुष्य जो आहे तो मागे यायला सुरुवात होते. अशा पद्धतीचा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे, असं अनेक पत्रिकांमध्ये पाहिलेलं आहे. आता हे झालं केंद्र योगाचं एक उदाहरण. त्यानंतर तिथे शनी मंगळ समसप्तक योगाच्या उदाहरणामध्ये असं होतं बऱ्याचदा की मंगळ आणि शनी, समजा मंगळ हा दशमात आहे आणि शनी चतुर्थात आहे, तर मंगळ दशमाचा जरी कारक असला तरी सुद्धा शनी जो आहे तो चतुर्थाचा कारक नाहीये. शनी काही सुखाचा कारक नाहीये. शनीला त्या पद्धतीने जे काही सुख आहे ते सुख अनुभवणं अशी शनीची वृत्ती नसते. त्याच्यामुळे शनीच्या सुखामध्ये तिथे बाधा तयार होऊ शकते. शनीचं म्हणणं असतं की तू कर्तव्य प्रधान राहा, कर्तव्य प्रधानतेमध्ये तुझं सुख आहे. मग अशा वेळेला तिथे मनुष्य जो आहे तो आपली कर्तव्य बजावण्याच्या मार्गामध्ये जेव्हा अग्रेसर असतो त्यावेळेला तिथे शनी त्याला काही ना काहीतरी अडथळे निर्माण करतो. आणि जेव्हा मनुष्य काहीतरी आपल्या सुखाच्या बाबतीमधल्या संकल्पनांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी करण्यामध्ये अग्रेसर असतो त्याही वेळेला त्याला तिथे शनी आणि मंगळ ह्या दोनही ग्रहांचा जो काही एक भाग आहे तो तिथे त्याला त्रासदायक ठरतो. इथे सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर जातकाला नुकसान जे आहे ते कसं प्रकारे होऊ शकतं, तर तिथे शनीची दृष्टी ही षष्ठावरती, त्यामुळे जातकाने तिथे कर्ज होणार नाही अशी तिथे काळजी घेणं फार गरजेचं असतं. शनीची दृष्टी जेव्हा षष्ठ स्थानावरती आहे तिथे कर्ज होणार नाही अशी त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मंगळाची दृष्टी जी आहे ती तिथे पंचमावरती आणि लग्नावरती असल्या कारणाने आणि चतुर्थावरती सुद्धा असल्या कारणाने आपल्या हातून लग्नावरती जेव्हा दृष्टी असते तेव्हा आपल्या हातून अधिक खर्च होणार नाही किंवा आपण त्याच्यामध्ये अति उधळे होणार नाही या गोष्टीची काळजी घेणं फार गरजेचं असतं. कारण तिथे शनी महाराजांची 10वी दृष्टी सुद्धा लग्नावरती असल्या कारणाने तिथे जातकाने काळजी घ्यावी की आपल्याकडून अतिरिक्त खर्च किंवा आपण अतिरिक्त मोठेपणा करण्याचा जर प्रयत्न केला मंगळाच्या माध्यमातून तर तिथे शनी महाराज आपल्याला कुठेतरी चाप बसवणार आहेत. त्यानंतर तिथे पंचम स्थानावरती जेव्हा मंगळाची दृष्टी असते तर त्यावेळेला मित्रमंडळी किंवा जे काही आपलं स्वतःचं एंटरटेनमेंट ज्याला आपण म्हणतो तर ह्या माध्यमातून सुद्धा जातक जो आहे तो बऱ्याचदा त्याच्यामध्ये अतिखर्चिक होऊ शकतो. आणि तिथे त्याचं जीवन जे आहे ते विलासी भोगण्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्याकडून अतिरिक्त खर्च होऊन त्याला तिथे कर्जाचा जो भाग आहे तो त्याच्या जीवनामध्ये येऊ शकतो. इथे सुद्धा त्यांनी काळजी घेणं गरजेचं असतं. त्यानंतर एक भाग आपल्याला असाही लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा शनी चतुर्थामध्ये आहे तर तिथे मंगळ हा प्रॉपर्टीचा कारक आणि चतुर्थ स्थान हे प्रॉपर्टीचं स्थान आहे. बघा मी काय म्हणतोय नीट लक्षात घ्या. मंगळ हा प्रॉपर्टीचा कारक ग्रह, आता प्रॉपर्टी म्हणजे सुद्धा वेल्थच आहे. आणि त्यानंतर तिथे चतुर्थामध्ये ज्या वेळेला शनी सारखा ग्रह आहे तर त्यावेळेला जी काही आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, जी काही आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे तर ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी टिकवणं आणि ती व्यवस्थित मेंटेन करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्याकरता शनीने लक्ष दिलं पाहिजे. कधी कधी असंही होतं की शनी काही गोष्टींकडे निग्लेजन करतो.
काही गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्याकडे तशाच पडून राहतात, कारण शनीकडे पडून राहणे एखादी गोष्ट हा भाग त्याच्यामध्ये बऱ्याचदा होत असतो. म्हणून त्याच्याकडे तिथे ती गोष्ट पडून राहणे आणि नंतर त्या गोष्टीचा पुढच्या काळामध्ये आपल्याला व्यवस्थित उपयोग किंवा विनियोग न करता येणे, अशा पद्धतीने तिथे त्याला आर्थिक जो फटका आहे तो बसू शकतो. बऱ्याचदा असं पाहिलेलं आहे की काही लोकांच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या, म्हणजे आजोबांनी घेतलेल्या प्रॉपर्टीज किंवा त्यांच्या ज्या काही त्याच्याही आधीच्या पिढीने घेतलेल्या ज्या प्रॉपर्टीज होत्या, त्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे आत्ताचं सगळं वेल सेटल आहे, परंतु तिथे ज्या काही आधी घेऊन ठेवलेल्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या प्रॉपर्टीज मध्ये सुद्धा या लोकांनी लक्ष घातलं नाही, कारण आत्ताचं सगळं वेल सेटल आहे म्हणून त्यांनी त्याच्याकडे लक्ष देण्याची तिथे तसदी घेतली नाही. आणि त्याच्यामुळे झालं काय की नंतर मग कायदेशीर ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्याच्यावर होणारी कधी कधी अतिक्रमणं आहेत, या अतिक्रमणांना त्यांना तिथे बळी पडावं लागलं आणि त्यानंतर त्यांना तिथे अनावश्यक रीतीने पैसा खर्च करावा लागला. मग त्याच्यासाठी कोर्ट कचेरी, अनावश्यक पैसा खर्च करणे, अनावश्यक ऊर्जा खर्च करणे, हा सगळा भाग जो आहे तो त्यांना तिथे करावा लागला. म्हणजे काय होतं की तिथे आपण दुर्लक्षित केलेली जी आपली वेल्थ आहे, त्या वेल्थ मुळेच आपल्याला बऱ्याचदा तिथे असा फटका बसू शकतो. हे तिथे या शनी मंगळ समसप्तक योगातल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण मंगळ दशमात असल्या कारणाने हा मनुष्य कर्तृत्ववान असतो. त्याच्यानंतर अँसेस्टर प्रॉपर्टी पण चांगली असते, पण त्याच्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. कायदेशीर दृष्टिकोनातून तुम्हाला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही नुसतं तसंच ठेवून दिलं आणि त्याच्यावरती उद्याला कोणी आक्रमण केलं तर तिथे मात्र जातकाला समस्या तयार होऊ शकते आणि अशा केसेस मी पाहिलेल्या आहेत. आता तिथे मनुष्य केपेबल असल्या कारणाने त्याने पैसे खर्च केले, पण शेवटी त्याला त्याचं नुकसानच झालं ना. त्याच्याच प्रॉपर्टी करता जी त्याचीच आहे, त्याला त्याच्याकरता काही एक पैसा खर्च करायला लागणार नाही अशा प्रॉपर्टी करता त्याने केवळ त्याचं मेंटेन न केल्यामुळे आणि त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिथे अनावश्यक मार्गाने पैसा निघून गेला. हा एक भाग तिथे आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे. त्यानंतर तिथे जर आपण शनी मंगळ युतीमध्ये जर पाहिलं तर शनी मंगळ समसप्तक योगापेक्षा युती बरी, शनी मंगळ केंद्र योगापेक्षा युती बरी असं मी म्हणेन. कारण आता त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी असं म्हटलेलं आहे की शनी मंगळ युती म्हणजे अकस्मात येणारं संकट. अगदी शनी मंगळ युती म्हणजे अकस्मात येणारं संकट वगैरे आहे, त्याबद्दल काही वाद नाही, परंतु त्यामध्ये तितका त्रास होत नाही जितका शनी मंगळ समसप्तकात होतो. शनी मंगळाचा जेव्हा समसप्तक असतो ना, त्यावेळेला त्या समसप्तकामध्ये अशा काही गोष्टी घडतात किंवा अशा काही गोष्टी होतात की तिथे शनीला आपल्या समोर कुणीही चालत नाही. आणि मंगळाचा सुद्धा काही अंशी तोच गुणधर्म आहे की त्याला सुद्धा आपल्या समोर कुणीही चालत नाही. शनीला आपल्या समोर कुणी का चालत नाही, कारण शनीच्या समोर जर एखादा ग्रह असेल तर शनीला त्याच्यावरती नियंत्रण करायचं असतं. आणि शनीला जर त्याच्यावरती नियंत्रण करायचं असेल तर मंगळाचं म्हणणं असेल की मी कुणाच्या माध्यमातून नियंत्रित होणार नाही. म्हणजे दोघांचेही स्वभाव विरोधाचे, दोन्हीही ग्रह एकमेकांच्या बाबतीमध्ये अत्यंत टोकाचे विरोधाचे असतात. त्यामुळे जर ते एकत्र असतील तर तेवढी भांडणं होणार नाहीत, तेवढी संकट जातकाला येणार नाहीत जेवढी समसप्तक योगामध्ये येतील. मग तिथे जर समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये दशमात त्यानंतर तिथे लग्नामध्ये जर अशी युती असेल तर अशा वेळेला जातकाला संघर्ष त्याच्या जीवनामध्ये अटळ आहे, परंतु जेवढा संघर्ष अटळ आहे तेवढीच त्याची प्रगतीही अटळ आहे. आणि त्या माध्यमातून शनी सारखा ग्रह जातकाला प्रॅक्टिकल पण बनवतो आणि त्यानंतर मंगळासारखा ग्रह हा जातकाला कर्तृत्ववान पण बनवतो. त्यानंतर तिथे शनी सारखा ग्रह हा माणसाला कर्तृत्ववान आणि प्रॅक्टिकल ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पुरेपूर त्याला देत असतो. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून जातकाला कधीही तुम्ही असं त्याला निराश करू नका, त्याला अगदी असं सांगू नका की बाबा तुझ्या जीवनामध्ये काहीच होणार नाहीये, शनी मंगळ समसप्तक आहे, शनी मंगळ केंद्र आहे, शनी मंगळ युती आहे, तर तुझ्या जीवनामध्ये काहीच होणार नाही, असं नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही इतरही ग्रहांची पोझिशन पहा आणि कुठल्या स्थानामध्ये नेमकी ही युती झाली याचा विचार करणं एक फार गरजेचं आहे. नाहीतर आपण काय करू की त्याचा विचार न करता आपण केवळ आणि केवळ एवढंच म्हणू की अरे शनी मंगळ समसप्तक आहे, पण त्याचा आणि याचा अर्थार्थी जर काही संबंध नसेल, अर्थार्थी जर काही संबंध नसेल तर मग त्याच्यामध्ये आपल्याला काही सांगता येत नाही. ठीक आहे.
पण काही वेळेला तिथे तुम्हाला ह्या स्थानांचा, प्रत्येक स्थानाचा जो विचार आहे तो आर्थिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला मी एक उदाहरणादाखल सांगतो. फक्त तुम्ही तुमच्यापैकी कोणीही एकाने मंगळाचं स्थान सांगा आणि एकाने शनीचं स्थान सांगा. बोला. आता दशमस्थान आणि लग्नस्थान आणि षष्ठस्थान भाग्यस्थान झालेलं आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही स्थान सांगा. समसप्तका करता पटकन सांगा. किती वेळ लागतोय? सर तृतीयात मंगळ घेतला आणि नवमामध्ये शनी घेतला. बर, ठीक आहे. तृतीयामध्ये जर मंगळ घेतला आणि जर भाग्यात शनी घेतला तर शनीची दृष्टी ही शेवटी भाग्यस्थान षष्ठ स्थानावरती येणारच आहे. पण मंगळाची दृष्टी ज्या वेळेला पराक्रमामध्ये, मंगळ पराक्रमामध्ये आहे आणि मंगळ जेव्हा भाग्याला पाहतोय तर त्यावेळेला भाग्यामध्ये सुद्धा अडचणी येणार आहे. भाग्य म्हणजे काय, की आपल्याला इच्छित असलेली मार्गिका निवडणे आपल्या उन्नती करता. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दशमावरती सुद्धा मंगळाची दृष्टी आहे. मनुष्य कर्तृत्ववान तर होतो, पण जो मंगळ त्याला कर्तृत्ववान करणार आहे, जो मंगळ त्याचा व्यापार, उद्योग किंवा नोकरीमध्ये त्याचं पुढे जाणं जे आहे ते निश्चित करणार आहे, त्या मंगळावरती जर शनीची दृष्टी असेल तर तिथे त्याला अडचणींचा सामना करावा लागतो. त्यानंतर आता मंगळाचं जर स्थान हे तुम्ही पराक्रम सांगितलेलं आहे, तर पराक्रमातून मंगळ थेट त्याच्यामध्ये षष्ठ स्थानाला पाहतो. म्हणजे मगाशी सांगितलेली स्थिती मध्ये थोडासा फरक येईल. फक्त मंगळ दृष्टीने पाहतोय तरी पण तो त्याच्यामध्ये तिथे नोकरीमध्ये तिथे काही ना काहीतरी गडबड होणार आहे. काही वेळेला अशा जातकांमध्ये आता तिथे समजा पराक्रमात मंगळ, षष्ठात मंगळ, किंवा लग्नात मंगळ, अशा जातकांना, व्ययात मंगळ, अशा जातकांना कधी ना कधीतरी जीवनामध्ये पोलीस केस वगैरे या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, कायदेशीर गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्याच्यामध्ये सुद्धा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी खर्च होतात. हाही भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे कुठल्या बाबतीमधून आपल्याला काळजी घेतली पाहिजे आर्थिक नियोजन प्रयोजनासाठी हे आपल्याला तिथे पाहिलं पाहिजे. ठीक आहे. बर, बोला फक्त आणखीन. बोला. मित्राचा मुलगा आहे, मला रास आठवत नाही कुठली. चतुर्थात शनी आणि दशमात मंगळ आहे. आता हम्म. तरी तो US ला शिकायला गेला, जाताना थोडासा त्रास झाला, संघर्ष झाला, गेला. नोकरी सुद्धा झंडावं लागली, पण आता त्याला नोकरीही मिळाली. चतुर्थात शनी आणि दशमात त्याचा मंगळ आहे, पण मिळाली त्याला नोकरी. शनी. म्हणजे असे पडलं तर हा, अगदी अगदी. आता शनी जो आहे, शनी जेव्हा षष्टाला पाहतोय तेव्हा त्याला नोकरी मिळणार, त्याबद्दल वाद नाहीये. शनी षष्टाला पाहिल्याच्या नंतर शनी नोकरी देणार. पण तिथे आपण एक वेल्थ हा जो प्रकार पाहिला, अँसेस्टर प्रॉपर्टी. आता जर तुमच्या मित्राकडे प्रॉपर्टी असेल किंवा त्याच्याकडे प्रॉपर्टी ही असणारच आहे. हो आहे. त्याचा तो सहकारनगर म्हणजे पुण्यातला एक दुसरा एक चांगल्यापैकी एरिया आहे. त्याच्यात त्याचा एक वडिलांची प्रॉपर्टी आहे, म्हणजे बंगल्यासारखा आहे. 2 मजली, खालती भावाच्या वरती ह्याचं, असं त्या पद्धतीचं आहे. मग तिथे गेल्याच्या नंतर या जातकाला तिथे समस्या तयार होणार. म्हणजे हा मुलगा जो आहे, हा मुलगा परदेशामध्ये असल्या कारणाने तो काही आपल्या परदेशातल्या लाईफस्टाईल मध्ये मशगूल राहणार आणि त्याच्यानंतर तो इथं काही लक्ष देणार नाही. आणि इथे लक्ष न दिल्यामुळे त्याला समस्या जी आहे ती कालांतराने त्याला फेस करावी लागणार, हेही निश्चित आहे. ओके, थँक्यू सर. येस. पण काही न करणाऱ्या पत्रिकेपेक्षा, म्हणजे एखादा माणूस काहीच करत नाहीये, घाबरत घाबरत बसलाय, असे अनेक उदाहरणं मी बघतो. माझा एक मित्र पण आहे, घाबरत घाबरतच राहतो कायम. जाऊ दे, मला जाऊ दे. त्याच्यापेक्षा सर ह्या योगाने संघर्ष करून पुढे गेलेलं चांगलं ना, असं मला म्हणायचं होतं. अगदी अगदी. शनी मंगळ कसं आहे, हे दोन्ही ग्रह जे आहेत ना, हे धाडसाचे ग्रह आहेत, रिस्क घेणारे ग्रह आहेत. रिस्क घेणारे ग्रह जे आहेत हे दोन ग्रह आहेत. बुध रिस्क घेत नाही, बुध तडजोडीची भूमिका स्वीकारतो. पण मंगळ जो आहे तोही रिस्क घेतो आणि शनी जो आहे तोही रिस्क घेतो. शनीची रिस्क घेण्याची पद्धत वेगळी, मंगळाची रिस्क घेण्याची पद्धत वेगळी. असा भाग असल्या कारणाने तिथे आपल्याला फक्त लक्षात घेतलं पाहिजे की जर मंगळाने रिस्क घेतली तर तो एक घाव दोन तुकडे करतो, आणि जर शनीने रिस्क घेतली तर तो अशा पद्धतीने काही गोष्टी उभ्या करतो की कमीत कमी चान्सेस होतील त्याची हार होण्याकरता. कमीत कमी चान्सेस तयार होतील त्याची हार होण्याकरता, एवढी शनी काळजी घेतो. असं आहे. सर माझ्याकडे 2 उदाहरणं आहेत. माझ्यासमोर एक प्लॉट आहे. तर त्यावरती आलं रिझर्वेशन, कदाचित पहिल्यापासूनच आहे. सर जवळजवळ तो 9 ते 10 कोटीचा प्लॉट आहे.
आणि त्या मालकाला तिथं आता काही करता येत नाहीये. ती जागा कुठेही विकली जात नाही, त्याच्यावर कुठलंही बांधकाम करता येत नाही. 9 ते 10 कोटीचा रिकामा प्लॉट आहे. काय काय कारण, म्हणजे काय कारण काय? Inauguration आलं, ओपन ठेवा म्हणून आलेलं आहे बरोबर आहे. पहिल्यापासून. हा. तिथं ओपन. आणि दुसरं उदाहरण ठेवतो, माझा माझा भाऊ आहे, हा. पुण्यातलाच आहे, भंडारकरोडला. 30 एक वर्षापूर्वी त्यांनी सर जागा घेतली होती. 30 ते 40 वर्षापूर्वी काही केलं नव्हतं. आणि आता काही वर्षापूर्वी त्यांनी केलं, तर तो म्हटलं अशी 7 पिढ्या बसून खातील, आता एवढी संपत्ती माझ्याकडे आहे. म्हणजे वाडवडिलांचीच प्रॉपर्टी आहे, मेन हा. एरियात आहे. हा. अनेक वर्ष हे नव्हतं, आणि आता गणितच बदलली सर त्यांची. म्हणजे हे दोन वेगवेगळी उदाहरणं जमिनी संबंधी, की ज्याच्यातनं कोणाला पैसा मिळाला आणि एकाला मिळाला नाही. अगदी अगदी कसं असतं ना, की आता ही जी मी 2 उदाहरणं सांगितली, म्हणजे ही प्रॉपर्टी डंप झाली. आता ही प्रॉपर्टी डंप होण्याचं काम जे आहे ना, प्रॉपर्टी मंगळाकडे आहे, पण ती प्रॉपर्टी सरकारच्या ताब्यात जाणे, प्रॉपर्टीवरती अतिक्रमण होणे किंवा सरकारी आदेश निघणे की बाबा याच्यावरती तुम्हाला काही करता येणार नाही. समजा जर ज्या वेळेला 30 वर्षापूर्वी त्या जातकाने जी प्रॉपर्टी विकत घेतली त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून जर त्यांनी तिथे काही उभारणी केली असती, त्याच्या बाबतीमध्ये काही आपल्या फायद्याचं काय आहे ते पाहिलं असतं, एखादा स्ट्रक्चर असता, तर कदाचित ही वेळ आली नसती. मग तिथे सरकारी आदेश जरी आला तरी सुद्धा त्या सरकारी आदेशाला तिथे विचार करावा लागतो की बाबा इथे असा असा स्ट्रक्चर आहे, अमुक अमुक गोष्टी आहेत, तर त्याच्याबद्दल काय करता येईल, आणि ही जागा जी आहे ती अमुक अमुक माणसाच्या मालकीची आहे. तर तो एक त्याच्यामध्ये भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. कधी कधी असं होतं की मनुष्य अशा जागेमध्ये इन्व्हेस्ट करतो, शनी मंगळ समसप्तक, शनी मंगळ युती, शनी मंगळ केंद्र योगाच्या बाबतीमध्ये तिथे अशा जागेमध्ये इन्व्हेस्ट करतो की त्या जागेची पूर्णपणे चौकशी न करता, कारण शनी हा कायद्याचा कारक आहे, शनी हा सरकारी गोष्टींचा कारक आहे, आणि तिथे जातक अशा पद्धतीने काही वेळेला इन्व्हेस्ट करतो की त्याला माहितीच नसतं की इथे पुढे जाऊन काही म्हणजे आपल्याला संकट येणार आहेत, ज्याला आपण कायदेशीर भाषेमध्ये म्हणतो की टायटल क्लिअर नसते. मग जिथे टायटल क्लिअर नाही अशा ठिकाणी जर आपण पैसे इन्व्हेस्ट केले तर पुढे जाऊन समस्या ही तयार होणारच आहे. असं आहे, हाही भाग आहे. आणि जो तुम्ही दुसरं उदाहरण सांगितलं की तिथे 9 करोडचा जो प्लॉट आहे, तर तो 9 करोडचा प्लॉट तो ज्या बिल्डरच्या मालकीचा आहे, ज्या माणसाच्या मालकीचा आहे, तिथे जर समजा आज तिथे त्यांनी काही वर्षांपूर्वीच प्लॉट खरेदी केलेला आहे किंवा त्याचा स्वतःचा आहे आणि त्याच्यावरती त्यांनी कन्स्ट्रक्ट करून तिथे इतरांना अकॉमोडेट केलं असतं किंवा जागा विकली असती किंवा त्यांनी तिथे ती घरं बनवून विकली असती, तर त्याला निश्चित त्याचा फायदा झाला असता, नाही का? कारण एक झोपडं जरी बनवलेलं असेल ना आणि त्याच्याकडे काही वर्षांपासून शासनाने लक्ष दिलं नसेल, त्याला एक तिथे 20 एक वर्ष जरी झाली, तर त्या 20 वर्षानंतर त्या जागेचा आणि त्या व्यक्तीचा तिथे गव्हर्नमेंट कडून विचार केला जातो की ह्याला तिथे आपण कुठेतरी विस्थापित केलं पाहिजे किंवा याला तिथून काहीतरी आपल्याला वेगळं प्रयोजन करून आपण त्याला दिलं पाहिजे, अशा पद्धतीचा शासनाकडून विचार केला जातो. हाही भाग आहे. बोला कुलकर्णी साहेब. थँक्यू. हा, आलं आवाज लक्षात आलं. हा, आवाज ब्रेक होतोय साहेब, बोला. हा, आलं लक्षात आलं. ओके ओके, ठीक. बर. बर, ठीक आहे. हा. आणि काय विचार होते कुंडाजी मॅडम, काही विचार होतात? हा हा, नाही काय नाही, त्याचं साधारण उत्तर मिळालं. एक अशीच कुंडली बघितली आहे, पंचमात मंगळ राहू आणि एकादश स्थानात शनी केतू अशी अच्छा. आहे. पण तिचा पैशाचा प्रॉब्लेम नाही, लग्नाचा आहे. मग इथे आता इथे लग्नाचा प्रॉब्लेम आहे, कारण त्याच्यामध्ये तिथे सप्तम स्थानाशी निगडीत असलेला एखादा ग्रह हा ह्या 2 ग्रहांच्या कचाट्यामध्ये असणे किंवा ह्या 2 ग्रहांपैकीच एखादा ग्रह जो आहे तो सप्तमेश म्हणून असणे, अशा वेळेला हा त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये तिथे समस्या येऊ शकते. बरोबर आहे. किंवा हा हा. तुम्ही जी पत्रिका सांगताय तर त्या पत्रिकेच्या अनुसरून बघा, त्या हम्म, पत्रिकेच्या हम्म. अनुसरून तिथे जर विवाहाची समस्या आहे आणि ह्या जातकाचं वय किती आहे? सांगते हा, एक मिनिट. ती 97 सालची, 1997. म्हणजे लहान आहे अजून. हा पण अगदीच जर विवाहामध्ये समस्या येत असेल आणि त्याच्यामध्ये असं काही वेळेला असं झालं असेल की बाबा विवाह जमला, म्हणजे अगदी
काही गोष्टी बऱ्यापैकी पुढे गेल्या, पण त्या पुढे हम्म, गेल्याच्या नंतर सुद्धा तिथे त्या जातकाला विवाह मोडण्यापर्यंत जर गोष्ट गेली असेल हम्म. किंवा विवाह होऊन मोडला असेल किंवा विवाह होण्याच्या आधीच ज्याला आपण म्हणतो की एंगेजमेंट होण्याच्या आधी काही वेळेला विवाह मोडतो, काही वेळेला एंगेजमेंट झाल्याच्या नंतर विवाह मोडतो सगळं होऊन, तर तिथे हा. सुद्धा काही वेळेला जी समस्या आहे तर ती समस्या कन्सिडर करताना आपल्याला हाही भाग लक्षात घेतला पाहिजे की हा शनी जो आहे तो शनी हम्म, दशमामध्ये आणि मंगळ चतुर्थामध्ये असण्याची शक्यता दाट आहे. हम्म, हम्म. सर, ती एका मुलाबरोबर बोलू ना? बोला ना. एका मुलाबरोबर राहते, निखिल म्हणून, आपल्या इथलाच. तिने कुंडली बघायला सांगितली. एक तर त्याच्या पत्रिकेत म्हणजे काय म्हणतात ते, लग्न न करण्याचा असा योग आहे. त्याला काय म्हणतात माहित नाही, पण तो त्या मुलाला नोकरी नाही, म्हणून तिच्याशी लग्न केलं तर त्याला लंडनमध्ये परमनंट राहता येईल. आणि त्याच्या लग्नी राहू आहे, म्हणजे तो ह्या दृष्टीनेच तिच्याशी लग्न करेल. मी तिला किती सांगितलं त्याच्याबरोबर राहू नको, लग्न करू नको, पण ती म्हणते मी त्याच्याबरोबर राहते, मी त्याच्याशीच लग्न करणार. पत्रिका जुळत नाही, षडाष्टक आहे, आणि ते पण दुसरं षडाष्टक, काय ते मृत्यू षडाष्टक आहे, पण तिला त्याच्याशीच लग्न करायचंय. ओके. होऊ शकतं मॅडम, अशा काही गोष्टी आता तुम्ही सांगताय त्या पद्धतीने जर समजा ते मैत्री असताना ते दोघं एकत्र राहतात तर कदाचित ती युती पंचम स्थानामध्ये पण असू शकते. पण मला असा डाऊट आहे की हो, तिथे तिचा पंचमेश ह्याच्यात आहे, सप्तमेश पंचमात आहे मंगळ. मी तेच म्हटलं ना, पहिली हा, माझी दोन वाक्य बरोबर. अशीच होती की सप्तम स्थानाशी संबंधित या दोन ग्रहांपैकी एखादा ग्रह असणार. हो, ते ग्रेट आहात सर. तुम्हाला लगेच कळलं ते, माझ्या नव्हतं लक्षात आलं. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. बर, आता आपण शनी ग्रहाच्या माध्यमातून ज्या वेळेला विचार करतो तर प्रथम स्थानामध्ये जेव्हा शनी असेल तर प्रथम स्थानातला जो शनी आहे तो शनी आपल्याला काय पद्धतीनं फळं देऊ शकतो, तर प्रथम स्थानातला शनी आपण जेव्हा विचार करतो तर तो जातकाला सरकारी क्षेत्राशी संबंधित कामकाज करणे, कारण शनी हा सरकारी क्षेत्राशी कामकाज करणारा आहे. त्यानंतर तो लोखंड किंवा सिमेंट, कन्स्ट्रक्शन, सिव्हिल इंजिनिअरिंग, शनीकडे सुद्धा इंजिनिअरिंग आहे आणि त्या सिव्हिल इंजिनिअरिंग हा जो प्रकार आहे तर त्या माध्यमातून तिथे शनीकडे जे काही काम आहे ते असतं. आणि त्याच्यानंतर तिथे जर आपण पाहिलं की धातूच्या संबंधित म्हणजे मेटल्सच्या संबंधित मोठमोठाले प्लांट्स जे आहेत, जसं आपण टाटा स्टील म्हटलं, जिंदाल स्टील म्हटलं किंवा अन्य जे मेटलशी संबंधित प्लांट आहेत, ह्यूज प्लांट आहेत, किंवा त्याच्यानंतर ऑइलशी संबंधित किंवा पेट्रोलियम पदार्थांशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सुद्धा तिथे शनी मंगळाकडे येत असल्या कारणाने आपण त्याचाही विचार तिथे करू शकतो की असा जातक या बाबतीमध्ये तिथे कामकाज करू शकतो. त्यानंतर तिथे शनीकडे पुरातत्व खातं आहे, इतिहास आहे, आणि त्यानंतर तिथे शनी ग्रह जो आहे हा पुरातत्व खातं म्हणा किंवा इतिहासाशी संबंधित असणारी गोष्ट म्हणा, तर याच्या माध्यमातून काही वेळेला तिथे आपलं करिअर जे आहे ते करिअर निवडतो आणि तिथे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये जर समजा शनी सारखा ग्रह बिघडला असेल किंवा त्या पत्रिकेमध्ये त्या दर्जाचं काम करण्याची त्याच्याकडे एक क्षमता नसेल, त्या दर्जाचं काम करण्याची क्षमता नसेल, तर म्हणजे तिथे काही वेळेला एखादा मनुष्य ट्रक ड्रायव्हर पण होऊ शकतो. आता एक मेषेचा शनी असलेला मनुष्य आणि त्याच्यानंतर त्याच्या पत्रिकेमध्ये तिथे असे काही ग्रह आहेत की त्याच्या पत्रिकेमध्ये संघर्ष आणि या काही गोष्टी ज्या आहेत त्या फार अटळ आहेत, तर त्या माणसाने सुरुवातीच्या काळामध्ये ट्रक चालवण्याचं सुद्धा काम केलं, मेषेचा शनी, आणि त्याच्यानंतर त्याने ट्रक चालवण्याचं सुद्धा काम केलं. फक्त त्याच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये तिथे गुरु आणि चंद्राची जी युती आहे, गुरु आणि चंद्राची जी युती आहे त्या गुरु चंद्राच्या युतीमुळे आणि त्यानंतर त्याचा दशमामध्ये बुध आणि मला वाटतं दशमामध्ये बुध आणि रवी असल्या कारणाने या जातकाला तिथे अशा पद्धतीने काही गोष्टी मिळाल्या की आज तो त्याच्यामध्ये पहिला ट्रक चालवणारा माणूस, तो आज तिथे इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आहे आणि स्वतः शेअर मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आहे, लोकांना म्युच्युअल फंड, SIP ह्याच्या बाबतीमध्ये गायडन्स करतो आणि त्याच्यानंतर तिथे साधारणपणे तो स्वतः त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये उत्तम रीतीने पैसे मिळवण्याचे प्रयत्न करतो. हा त्याच्यामध्ये
भाग आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे काही वेळेला पत्रिकांमध्ये अशा प्रकारचे सुद्धा तिथे योग असतात. आणि तिथे जर आपण विचार केला की सरकारी क्षेत्राशी काम म्हणजे प्रत्येक वेळेला सरकारी नोकरीच लागेल का, तर सरकारी नोकरीच लागेल असा भाग लक्षात घेऊ नये. तिथे शनी सरकारशी संबंधित असलेलं एखादं काम आहे, असं काम तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. आता जो एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, जो रस्ते बनवण्याचं काम करतो, बरोबर आहे, तर तो रस्ते बनवण्याचं काम करतो, तर ते काही तो प्रायव्हेटली रस्ते बनवत नाही. त्याच्या ह्या सगळ्या कामकाजामध्ये त्याला तिथे गव्हर्नमेंटशी संबंधित काही गोष्टी कराव्या लागतात. हे कॉन्ट्रॅक्ट त्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मिळतात. मग अशाही अनेक लोकांच्या पत्रिका ज्या आहेत त्या आपल्या पाहण्यामध्ये माझ्या पाहण्यामध्ये जशा आलेल्या आहेत की तिथे अशा लोकांना बऱ्याच वेळेला असे गव्हर्नमेंट क्षेत्राशी संबंधित काम करणारे लोक जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना देतात की तू माझा माणूस आहेस, तू आपला माणूस आहेस, तू त्यांच्या सोबत असणार आहे. मग त्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट दिल्याच्या नंतर तिथे तो त्या रस्त्याचं म्हणा किंवा त्या अमुक एका गोष्टीचं म्हणा तिथे बांधकाम करतो किंवा काही गोष्टी करतो आणि त्याच्यातून तो त्याची उपजीविका करत असतो, तो त्याच्यामधून पैसे कमवत असतो. मग हा सुद्धा जो भाग आहे, हा सुद्धा भाग आपल्याला याच गोष्टी करता ध्यानात घेणं आवश्यक आहे. आता त्यानंतर जर आपण म्हटलं की तिथे मशीन्स ज्या आहेत किंवा हेवी व्हेकल्स जे आहेत, तर हेवी व्हेकल्स मशीन या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये विचार करता येतो. शनी हा मशीन्सचा कारक नसला तरी सुद्धा मोठमोठ्या मशीन्स ज्या आहेत त्या शनीच्या हस्तक्षेपाशिवाय आणि शनीच्या सपोर्ट शिवाय त्या तयार होऊ शकत नाहीत. जसं मी तुम्हाला म्हटलं की अगदी जर मोटरसायकलचा आपण विचार केला तर ते मंगळाचा विचार केला पाहिजे. आणि आपण त्याच्यामध्ये जर समजा बुलडोझरचा विचार केला, जेसीबीचा विचार केला, तर त्याच्यासाठी आपल्याला तिथे शनीचाच विचार केला पाहिजे. हा भाग आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्या माध्यमातून तिथे शनी माणसाला कशा प्रकारे काही गोष्टी कमवून देऊ शकतो हे पण आपल्याला पाहिलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आणि शनी एक लक्षात घ्या की शनी हा काही विशेष स्थानांमध्ये असल्याच्या नंतर आणि शनी प्रभावित व्यक्ती असल्याच्या नंतर जातक काही वेळेला आपल्याला प्रचंड आळशी वाटतो. परंतु तिथे जातक हा काही वेळेला आळशी जरी वाटला तरी सुद्धा त्याच्याकडे दीर्घ उद्योगाची एक क्षमता असते. आणि ती दीर्घ उद्योगाची क्षमता जी आहे ती तो कशा प्रकारे वापरतो. शनीचा मनुष्य जो आहे तो असं करत नाही की त्याच्यामध्ये एकदा कामाला सुरुवात केली की सुसाट काम करतच जातो. तो असं कधीच करत नाही. शनीची मुळातच अशी सवय असते की ज्या वेळेला एखादा मनुष्य एखादं काम करत असेल तर त्या कामामध्ये तिथे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये थोडासा अडथळा जो आहे तो अडथळा आल्याच्या नंतर आणि तो अडथळा पार केल्याच्या नंतर पुन्हा त्याचा प्रवास जो आहे तो शनी सुरू करून देतो. अशा पद्धतीने तिथे त्याच्या कामामध्ये तुम्हाला काही गती आणि काही जी प्रगती आहे ती तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यानंतर जर समजा आपण विचार केला तर तिथे शनीसारखा ग्रह हा धनस्थानामध्ये असल्याच्या नंतर जातकाला आर्थिक परिस्थिती ही पहिली घरची आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती पहिली तेवढी उत्तम नसते. परंतु जेव्हा जातकाचा जन्म होतो आणि त्यानंतर जातकाला स्वतःच्या परिस्थितीची जाणीव होते त्यावेळेला जातक त्याच परिस्थितीमध्ये राहत नाही. कारण परिवर्तन करणं, जातकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणं हा मूळचा गुणधर्म शनी महाराजांकडे असल्यामुळे जातक आपल्या स्वतःच्या परिस्थितीमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न नेहमी करत राहतो. आणि याच्यामध्ये त्याला जर इतर ग्रहांची सोबत असेल, अगदी सूर्यापासून तिथे केतूपर्यंत कुठल्याही ग्रहांची सोबत असेल तर त्या ग्रहाच्या माध्यमातून हा जातक जो आहे तो प्रगती करतो. त्यानंतर तिथे जर आपण पराक्रमातल्या शनीचा विचार केला तर पराक्रमातला शनी जो आहे हा पराक्रमातला शनी हा आर्थिक गोष्टींशी संबंधित फार तुम्हाला असं काही चांगलं फळ देत नाही. एक तर त्याची दृष्टी जी आहे ती भाग्यस्थानावरती आहे आणि त्यानंतर व्ययस्थानावरती आहे. त्यामुळे जातकाचा अतिरिक्त पैसा जो आहे तो त्याच्यामध्ये आरोग्य व्यवस्थेवरती किंवा तिथे औषध पाणी किंवा आरोग्य व्यवस्था जी आहे तर या सगळ्या गोष्टींवरती तिथे खर्च होतो. कारण 10वी दृष्टी शनीची व्ययस्थानावरती असते. व्ययस्थानावरून आपण हॉस्पिटलायझेशन पाहतो. आणि शनी हा रवी आरोग्याचा कारक आहे तर शनी हा अनारोग्याचा कारक आहे किंवा त्याच्यामध्ये शनी हा हॉस्पिटलायझेशनचा कारक आहे. मग तिथे सुद्धा आपल्याला असा प्रकार जो आहे तो पाहायला मिळतो. त्यात शनी भाग्यावरती दृष्टी ठेवतो म्हटल्याच्या नंतर तिथे भाग्यस्थान जे आहे हे शनीच्या प्रभावाखाली आल्यामुळे जातकाला प्रगती जी आहे ती करताना अनेक अडचणी येतात. त्यानंतर काही वेळेला जातक जो आहे तो कितीही कर्तृत्ववान असला, कर्तृत्व करत असला
प्रयत्न करत असला तरी सुद्धा भावंडांची जबाबदारी त्याच्यावरती येणे किंवा त्याची स्वतःची जबाबदारी भावंडांवरती जाणे, अशा प्रकारचा भाग जो आहे तो त्याच्या जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच अंशी पाहायला मिळत असतो. म्हणून तिथे त्याची आर्थिक प्रगती किंवा त्याच्या जीवनात घडणाऱ्या आर्थिक गोष्टी ज्या आहेत ना, याच्यावरती त्याच्या भावंडांचा प्रभाव हा जास्तीचा असतो. हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहिलं पाहिजे. एका जातकाच्या पत्रिकेमध्ये साधारणपणे तिथे पराक्रम स्थानामध्ये शनी आणि पराक्रम स्थानात शनी असल्याच्या नंतर त्या जातकाला तिथे बऱ्याच वर्षांपासून जमवून कमवून ठेवलेले पैसे जे आहेत ते पैसे त्या जातकाला त्याच्यामध्ये स्वतःच्या भावाच्या काही गोष्टींकरता वापरावे लागले. जेव्हा भावाला ऍक्सिडेंट झालं आणि ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्या जातकाला तिथे म्हणजे कोमा अमुक तमुक ह्या काही सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीमध्ये होत गेल्या. त्यावेळेला या जातकाला त्याच्यामध्ये बरेचसे पैसे गमवावे लागले. आणि म्हणजे भाग्य जे आहे ते भाग्य निर्मित करण्याकरता जातकाने जे पैसे जमवले होते ते पूर्णपणे त्याच्या भावावरती खर्च करावे लागले. अशा पद्धतीचा भाग जो आहे तो आपल्याला तिथे लक्षात घेतला पाहिजे. मगाशीच मी चतुर्थातल्या शनीबद्दल जेव्हा सांगितलं तुम्हाला की चतुर्थातला शनी जो आहे, हा चतुर्थातला शनी तिथे तुम्हाला अँसेस्टर प्रॉपर्टी देतो आणि तो सरकारी नोकरी सुद्धा देऊ शकतो. जर जातकाने प्रयत्न केले तर तो तिथे सरकारशी संबंधित काही कामकाज आणि सरकारच्या क्षेत्राशी संबंधित तिथे काही गोष्टी ज्या आहेत त्या करण्याचे तुम्हाला हे देतो. एक लक्षात घ्या की शनी लग्नात असो, दशमात असो, चतुर्थात असो, असा शनी जो आहे याच्याकडे पुढचा काळ ओळखण्याची खूप मोठी कला आहे. एखादी केलेली गोष्ट ही कोणत्या माध्यमातून केलेली आहे आणि ती गोष्ट करण्यामागे काय उद्देश आणि काय हेतू आहेत हे जाणणं हे लग्नातल्या शनीला खूप उत्तम प्रकारे जमतं. कारण शनी हा एकाच वाटेने नाही तर अनेक वाटांनी विचार करतो. कारण त्याच्याकडे प्रॅक्टिकलनेस खूप असतो. त्यानंतर तो बऱ्याचदा एखादी गोष्ट जी आहे ती त्रयस्थ भूमिकेतून पाहत असतो. स्वतःच्या बाबतीत घडणारी घटना सुद्धा तो त्रयस्थ भूमिकेतून पाहत असतो. त्याच्यामुळे त्याला अनेक गोष्टींचा अंदाज जो आहे तो लवकर लागतो. कधी कधी लवकर अंदाज लागल्याच्या नंतर सुद्धा शनी गप्प बसतो, कारण त्याने पुढची खेळी आखून ठेवलेली असते. त्याला लगेच एखाद्या गोष्टीमध्ये तिथे काही बोलणं, कुठली ऍक्शन घेणं, लगेच तू तडाक करणं, अशा सगळ्या गोष्टी त्याला म्हणजे आवडत नसतात. त्याला योग्य वेळेची आणि योग्य काळाची वाट पाहणं हा भाग जो आहे तो शनीकडे असल्या कारणाने शनी शांतपणे अनेक गोष्टींची वाट पाहतो. आणि वाट पाहिल्याच्या नंतर मात्र शनी जो आहे तो तिथे आपली जी खेळी आहे किंवा आपण जे काही स्ट्रॅटेजी पॉलिसी ठरवलेली आहे ती तो अंमलात आणतो आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम पाहायला मिळतात. हा एक भाग तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून तिथे लग्नात शनी असल्याच्या नंतर मनुष्याकडे भविष्यामध्ये काय गोष्टी होणार आहेत आणि कशा प्रकारच्या गोष्टी होणार आहेत याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याची जास्ती चांगली कला असते. असा मनुष्य सरकार दरबारी असेल तरी सुद्धा तो अनेक राजकीय धोरणं ठरवणं, अनेक सरकारी धोरणं ठरवणं या गोष्टींमध्ये माहीर असतो. अनेक गोष्टी का घडतायत म्हणजे एखादी गोष्ट ही का घडते आहे याच्या याच्या मागे काय आहे आणि याच्या माध्यमातून काय होऊ शकतं ह्या गोष्टींचा पूर्ण अंदाज जो आहे हा शनी घेत असतो. आणि त्याचा अंदाज हा बऱ्याच अंशी आपल्याला तिथे योग्य ठरतो. कधी कधी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की काही वेळेला काही गोष्टी ज्या आहेत ना त्या जातकाला संकट आल्याच्या नंतर, स्वतःवरती संकट आल्याच्या नंतर कळत नसतात की काय केलं पाहिजे. तर शनीची एक सवय अशी असते की शांतपणे एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणे. जसं एका व्यक्तीवरती आर्थिक संकट आलं, एका व्यक्तीवरती आर्थिक संकट आलं, ते कशा माध्यमातून आलं की चुकीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. चुकीच्या माध्यमातून म्हणजे आपलं स्वतःचं डिमॅट अकाउंट न उघडता त्याने ती इन्व्हेस्टमेंट दुसऱ्याकडे पैसे देऊन केली. तर त्यावेळेला जेव्हा जातकाच्या लग्नी शनी असेल, आता त्या जातकाला
आता तुम्ही त्या दिवशी ती पत्रिका मी तुम्हाला सांगितली, तुम्हाला माहितीच आहे ती केस. ती केस माझ्याकडे आली, त्याच्यानंतर मी त्यांना असं सांगितलं, तर माझ्या लग्नी शनी आहे. मी त्यांना फक्त 4 ओळींचा मेसेज त्या जातकाला टाईप करून मी त्यांना सांगितलं की असा असा मेसेज टाईप करा आणि त्याला फक्त पाठवून द्या. शनीला कायद्याची आणि व्यवस्थेची जाण असते. जेव्हा शनीला कायद्याची आणि व्यवस्थेची जाण असते, तर तो त्या पद्धतीने, त्या मार्गाने जातकाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांनी तशी व्यवस्था पाहिलेली असते आणि ह्या व्यवस्थेचा कसा वापर करता येईल याची गणितं त्याने आखलेली असतात. बघा, हा सुद्धा एक व्यवसाय आहे. मी त्याचे पैसे घेतले नाहीत, परंतु हा एक व्यवसाय आहे हे लक्षात घ्या. मग त्या जातकाला जेव्हा 4 ओळींचा मेसेज टाईप करून मी ठेवायला सांगितला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हा मेसेज त्याला रात्री पाठवून द्या, वेळ पण शनीचीच, रात्रीची. म्हटलं रात्री पाठवून द्या त्याला. पहिले 2दा त्याला रिंग करा, तो उचलणार नाही फोन. जसा तो आधी उचलत नव्हता कधी फोन, काही वेळेला उचलायचा, काही वेळेला नाही उचलायचा. त्याच्यानंतर म्हटलं रात्री त्याला हा मेसेज टाकून द्या. त्याला रात्री मेसेज टाकल्याच्या नंतर तुमचा फोन स्विच ऑफ करून ठेवून द्या. अख्खी रात्र तो मनुष्य फोन ट्राय करत होता, म्हणजे तो झोपला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला त्याचा. तो म्हणाला मी प्रयत्न करतो, तुमचे पैसे देण्याचा प्रयत्न करतो, मला थोडा वेळ द्या. मग मी त्यांना सांगितलं की आता त्याला मेसेज टाईप करून पाठवून द्या की मला पुढच्या 5 दिवसांमध्ये एक निश्चित रक्कम मिळाली पाहिजे. तो कबूल झाला त्यासाठी. आलं लक्षात? म्हणून ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, ह्या ज्या पॉलिसीज आहेत ना, ह्या शनी व्यवस्थित जाणतो आणि त्या पद्धतीने पुढे जातो. लक्षात घ्या. म्हणजे मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की शनी आणि मंगळ ह्या 2 ग्रहांमध्ये ही तफावत आहे. मंगळ चटकन ऍक्शन घेतो. मंगळ प्रकरण समजून घेत नाही आणि तो युद्धात उडी घेतो. शनी प्रकरण समजून घेतो, थोडा वेळ गेला तरी चालेल. शनी प्रकरण समजून घेतो आणि मग युद्धात उडी घेतो. शनीला अपमान केला तर राग येत नाही, मंगळाला अपमान केला तर राग येतो. मंगळ लगेच तिथे अग्रेसिव्ह होतो, रिव्हेंज मोड मध्ये येतो. आणि शनी रिव्हेंज मोड मध्ये आलाय हे समोरच्याला कळतच नाही, आणि तो रिव्हेंज मोड मध्ये आलेला आहे हे न कळल्यामुळे त्याचे अनेक मार्ग सोपे होतात. आलं लक्षात? तिथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. मग सरकार, आता समजा माझ्यासारखा सामान्य माणूस जर समजा अशा पद्धतीने विचार करू शकत असेल, तर सरकार दरबारी असे लोक नसतील का की जे अशा पद्धतीने विचार करत असतील? काय केल्यानंतर काय होऊ शकतं, खूप मोठ्या पद्धतीत विचार करत असेल. आपण तर फार क्षुल्लक गोष्टी केल्या या, नाही का? मग हे आपल्याला समजणं गरजेचं आहे की शनीची कपॅसिटी काय आहे, काय केलं पाहिजे. पण शनीला संयम हवा असतो. शनीला संयम आणि जी वेट अँड वॉचची जी पॉलिसी आहे ना, ती शनीकडे हवी असते. शनी लगेच कुठल्याही गोष्टीवरती अंगावर धावून जाणे, अमुक तमुक ह्या गोष्टी नाही करणार. हा वेळ प्रसंगी तेही करेल, पण काही गोष्टी ज्या असतात ना, शनीचं म्हणणं असं असतं की ह्या जातकाने समजा एखाद्याने शनीच्या जर थोबाडीत मारली, शनीला जर एखादा ठोसा मारला, तर शनी त्याला जर दुसरा ठोसा तिथे तिथल्या तिथे लगावून देत नसेल, तर जातकाने समोरच्या समजून जावं की आपल्याला ह्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. कशा प्रकारे होणार आहेत? तर तो लगेच त्याच्यामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो. मला इथे लागलंय, तिथे लागलंय, इथे मारलं, तिथे मारलं, पोलीस केस. आणि एकदा का पोलीस मागे लागले की मग तिथे समोरच्या माणसाला तो वेगळ्या प्रकारामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ह्याला जो एक ठोसा लागल्याचं जे काही दुखणं असतं, त्याच्या पलीकडचं दुखणं जे आहे तो त्याला तिथे देत असतो. हा एक प्रकार तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे
याचा आर्थिक गोष्टींशी संबंध असा आहे की शनी हा अशा माध्यमातून सुद्धा, अशा सल्ल्याच्या माध्यमातून सुद्धा पैसे कमवण्याचं काम करतो, करू शकतो. आलं लक्षात? हा भाग म्हणजे शनीकडे काय काय डिपार्टमेंट्स आहेत हे लक्षात घ्या. शनी आपले असलेले कनेक्शन्स, आपले असलेले कॉन्टॅक्ट कधीही बोंबलून सांगत नाही, कधीही बोंबाबोंब करत नाही. पण मंगळ चपराशाची ओळख असेल तर सांगेल कमिशनरशी ओळख आहे, हवालदारशी ओळख असेल तर सांगेल कमिशनरशी ओळख आहे. हे मंगळाचं काम आहे. शनी कधीही कुठल्या गोष्टी उघड करत नाही. शनीला आवश्यकताच वाटत नाही काही गोष्टी उघड कराव्या, कारण त्याला माहिती असतं की ह्या गोष्टीचा वापर मला कधी करायचा आहे. हे उपजत शहाणपण जे आहे ना, हे शनीकडे असल्यामुळे शनीचे आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतात. कारण शनीकडे गुप्तता, संयम ह्या सगळ्या गोष्टी असतात. आलं लक्षात? बर. त्यानंतर तिथे चतुर्थातल्या शनीबद्दल झालं. आता पंचम स्थानातला जो शनी आहे, ते पंचम स्थानातल्या शनीच्या माध्यमातून जर आपण आर्थिक बाबींचा विचार केला तर तिथे फक्त आणि फक्त लाभस्थान, लाभस्थान आणि त्यानंतर तिथे धनस्थान जे आहे ते त्याच्यामध्ये प्रभावित होतं. लाभस्थान प्रभावित झाल्यामुळे लाभ मिळण्यामध्ये विलंब होणे किंवा लाभ मिळताना तिथे कधी कधी अधिक कष्ट करावे लागणे आणि स्वतःच्या कुटुंबाची किंवा स्वतःची आर्थिक परिस्थिती सावरण्याकरता आणि ती परिस्थिती उभारी आणण्याकरता त्या परिस्थितीला त्याच्यामध्ये बऱ्याचदा जातकाला तिथे कष्ट हे करावे लागतात. आणि तिथे पंचम स्थानामध्ये शनी असल्या कारणाने जातक हा तिथे इतरांशी मैत्री जरी असेल तरी सुद्धा तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये घनिष्ठता त्या मैत्रीमध्ये नसते. तिथे जातकाकडे अलिप्तपणाचा जो काही स्वभाव आहे तो अलिप्तपणाचा स्वभाव उपजतच तयार होतो मैत्रीच्या बाबतीमध्ये. त्यानंतर त्याची दृष्टी जी सप्तम स्थानावरती आहे त्यामुळे तिथे भाग असा तयार होतो की जर जातकाचा विवाह झाला तर तो विवाह पहिल्या टिकत नाही, आणि जर तो टिकला तर त्याच्यामध्ये तिथे जातकाचा जो जोडीदार आहे तो एकतर लवकर स्वर्गवासी झाल्यामुळे, तो तिथे लवकर स्वर्गवासी झाल्यामुळे तिथे काही वेळेला समस्या तयार होतात. दुसरा भाग जो असा आहे की त्याच्यामध्ये सप्तमावरती जेव्हा शनीची दृष्टी असते त्यावेळेला कधी कधी जातकाला आपल्या जोडीदाराच्या आरोग्य व्यवस्थेवर अधिकचे पैसे खर्च करावे लागतात. हा एक भाग आपल्याला तिथे लक्षात घेतला पाहिजे, ते तुम्हाला माहिती पाहिजे. आता त्यानंतर तिथे जर आपण षष्ठ स्थानाचा विचार केला तर षष्ठ स्थान हे नोकरीचं स्थान असल्या कारणाने आणि शनी सुद्धा नोकरीचा कारक असल्या कारणाने तिथे षष्ठ स्थानामध्ये जेव्हा शनी सारखा ग्रह असेल त्यावेळेला जातकाने पहिल्यांदी जी मिळेल ती नोकरी स्वीकारावी, जी मिळेल ती नोकरी स्वीकारावी. त्या नोकरीच्या बाबतीमध्ये मला अशीच नोकरी पाहिजे आणि मला तशीच नोकरी पाहिजे असं जर जातक करत राहिला तर शनी त्याला रखडवून ठेवण्याचं काम करतो. कारण तिथे षष्ठ स्थान हे नोकरीचं जसं स्थान आहे तसं ते कष्ट करण्याचं सुद्धा स्थान आहे, ते कर्जाचं सुद्धा स्थान आहे. आणि जातकाने जर मिळालेली नोकरी स्वीकारण्यामध्ये आणि मिळालेल्या नोकरीच्या माध्यमातून तिथे अनुभव स्वीकारण्यामध्ये जर वेळ विलंब केला तर जातकाला त्याच्यामध्ये आर्थिक गोष्टी ज्या आहेत त्या आर्थिक गोष्टींच्या बाबतीमध्ये त्रास सहन करावा लागू शकतो. त्यानंतर तिथे असंही होऊ शकतं की जातकाच्या जीवनामध्ये कर्जाची भूमिका जी आहे ती कर्जाची भूमिका अधिक येते. त्यानंतर तिथे हे रोगाचं स्थान असल्या कारणाने त्याच्या जीवनामध्ये, जातकाच्या जीवनामध्ये तिथे आरोग्य व्यवस्थेवरती अधिकचा पैसा खर्च होण्याची शक्यता जास्ती असते. ठीक आहे. त्यानंतर सप्तमातला जो शनी आहे, सप्तमातला शनी जेव्हा कार्यरत होतो तर त्यावेळेला जातकाला आपलं लाईफस्टाईल जे आहे ते खूप चांगलं असावं, खूप व्यवस्थित असावं. आपण इतरांसमोर थोडे उजवेच असलं पाहिजे, आपल्याकडे काहीतरी एक्सक्लुझिव्हिटी असली पाहिजे, अशी जातकाची नेहमी धारणा असते.
जसं लग्नातला शनी जो आहे हा कंजूसपणा देतो किंवा हा गुप्तता देतो, संयम देतो, अलिप्तपणा देतो, तसंच सप्तमातला शनी जो आहे तो ह्या गोष्टी विपरीत भावाने देतो. विपरीत भावाने म्हणजे काय? तो गुप्तता देत नाही, तो संयम देत नाही. त्यानंतर त्याला एक कसं वेगळी लाईफस्टाईल हवी असते. त्यानंतर त्याला तो खर्चिकपणा किंवा आपल्या जीवन व्यवस्थेवरती खर्च करण्याची वृत्ती जी आहे तो त्याच्यामध्ये बळावतो. त्याच्यामुळे हा शनी मोठेपणा करणं, ज्याला आपण साध्या भाषेत मोठेपणा करणं असं म्हणतो, त्या मोठेपणा करण्याच्या प्रक्रियेमध्ये हा शनी जो आहे तो त्याच्यामध्ये बऱ्याचदा तिथे स्वतःची आर्थिक व्यवस्था जी आहे ती आर्थिक व्यवस्था डबघाईला आणण्याचा प्रयत्न करतो. अशा लोकांकडे ज्यांच्या सप्तमामध्ये शनी आहे त्यांचं आर्थिक नियोजन प्रयोजन उत्तम रीतीने राहत नाही. त्यांना बऱ्याचदा त्याच्यामध्ये आपलं आर्थिक नियोजन आर्थिक प्रयोजन करण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणजे कधी कधी असंही होतं, आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया, अशा पद्धतीचा सुद्धा जीवन भाग जो आहे तो या सप्तमातल्या शनीच्या जातकांना बऱ्याचदा पाहायला मिळतो. आता तुम्ही ज्या वेळेला काही सप्तमातल्या शनीच्या ह्या पत्रिका पाहिल्या असतील, तर मी ज्या काही पत्रिका पाहिल्या तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं पाहिलेलं आहे की गरज नसताना लोकांना मदतीचा हात पुढे करणे, काही वेळेला गरज नसताना त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीची तिथे जास्ती एखादी गोष्ट आणून त्याच्यामध्ये ती डिस्ट्रीब्यूट करणे, इतरांसाठीही आणणे, स्वतःसाठी आणली तर इतरांसाठीही आणणे, अशा पद्धतीचा जो भाग आहे तर तो लोकांना देण्यामागे उद्देश जरी चांगला असेल किंवा लोकांना देण्यामागे त्याच्यामध्ये मी काहीतरी देतोय किंवा मी काहीतरी करतोय अशी जरी भावना असेल तरी ती बऱ्याचदा अव्यावहारिक असते. आणि ती भावना अव्यावहारिक असल्यामुळे, तो विचार अव्यावहारिक असल्यामुळे त्याच्यामध्ये जातकाचं शेवटी आर्थिक पाठबळ जे आहे ते कधी ना कधीतरी कमकुवत होतं. म्हणून अशा जातकांनी जर लग्नात असलेल्या शनीचे गुणधर्म लग्नात असलेल्या शनीचे गुणधर्म जर त्याच्यामध्ये त्यांनी आत्मसात केले तर मात्र त्यांना हा त्रास कमी प्रमाणामध्ये होतो. लक्षात? आता तुम्हाला काही कोणाला, आपण सप्तमातल्या शनीपर्यंत आलेलो आहोत, आता तुम्हाला कोणाला काही विचारायचं आहे तर विचारा, नाहीतर आपण पुढे जाऊ. बोला. काही नाही विचारायचं कोणाला? सर तुम्ही सप्तमातला शनी जे म्हटलात, हा तर अशा व्यक्तीचं जर लग्न झालं तर हा. त्याच्यानंतर एक परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारण्याचे चान्सेस असतात का जोडीदारामुळे? जोडीदार जो आहे त्याचा तो व्यावहारिक असतो पण हा मनुष्य व्यावहारिक नसतो. मग जर तो जोडीदाराला तिथे प्राधान्य देत असेल, जोडीदाराच्या विचारांना प्राधान्य देत असेल, त्याच्या विचाराने पुढे जाणार असेल, तर मात्र तिथे एक अपेक्षा असते की तो उत्तम रीतीने पुढे जाईल. पण जर समजा तो जातक जोडीदारालाच त्याच्यामध्ये तिथे व्हॅल्यू देत नसेल, कधी कधी सप्तमातला शनी जो आहे हा आपल्या जोडीदाराला व्हॅल्यू देत नाही. आपल्या जोडीदाराच्या व्यतिरिक्त हा आपल्या समोरच्या प्रजेला आपण राजा आहोत हे दाखवण्यामध्ये आपला बराचसा पैसा आणि आपली बरीचशी व्यावहारिक गणित जी आहेत ती बिघडवत असतो. हा तुम्ही सप्तमातल्या शनीचा अनुभव घेऊन पहा. बोला. सर मी बोलू का? हा बर, हा बोला बोला बोला. सर हा कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामधला शनी म्हणजे तुळ राशीचा शनी. हा आता हा सप्तम स्थानामध्ये आला म्हणजे त्या ठिकाणी लोकांसमोर जाणे, लोकांसोबत त्याचं काही जे काही चर्चा होणे किंवा व्यवहार करणे ह्या ज्या गोष्टी घडतात. तर आता हा शुक्राच्या राशीत शनी आहे म्हणजे या व्यक्तीला पैसा न टिकणे हा प्रकार होत असेल का? किंवा बर. बरकत नाही असं म्हणतात बघा. हा हा. नाही असं नाहीये साहेब, हा हा असं नाहीये. का नाहीये सांगतो तुम्हाला. हा सप्तमातला शनी, तुळ राशीचा शनी जेव्हा एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये असतो तर ते मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की तुळेचा शनी जर जातकाच्या पत्रिकेमध्ये असेल तर तुम्ही कुठे म्हणताय, सप्तमात म्हणताय का लग्नात म्हणताय? सप्तमात म्हणतोय सर. तुळेचा शनी सप्तम स्थानामध्ये. सप्तमात कसं असतं, म्हणजे वृषभाचा किंवा तुळेचा.
वृषभेचा असो का तुळेचा असो. पण त्याच्यामध्ये जेव्हा सप्तम स्थानामध्ये शनी असेल तर जातकाकडे पैसा येत नाही असं नाही, तो पैसा अतिरिक्त खर्च करतो. पैसा त्याच्याकडे खूप चांगल्या प्रकारे येतो. आता जर पैसे आले तरच जातक खर्च करणार. माझं म्हणण्याचा तुम्ही मतितार्थ समजला का तुम्हाला, की ज्या वेळेला हो सप्तमामध्ये सर. एखाद्या जातकाचा शनी असतो त्या वेळेला तो जातक इतरांना प्रसन्न करण्यामध्ये, शनी हा दानाचा कारक आहे. शनी हा अशा गोष्टींचा कारक आहे की तिथे अडलेल्या नडलेल्या लोकांना मदत करणारा, ज्याला आपण म्हणतो ना की अं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा भाव लग्नातल्या शनीकडे पण असतो आणि सप्तमातल्या शनीकडे पण असतो. पण सप्तमातल्या शनीकडे हा भाव दाखवण्यासाठी असतो, लग्नातल्या हं. शनीकडे हा भाव दाखवण्यासाठी नसतो. सर, कारण शनीची सुंदर, तुम्ही शनीची इतकी सुंदर व्याख्या केलेली आहे ना. शनी ज्या राशीमध्ये असेल, एस्पेशली शुक्राच्या राशीमध्ये, त्याला एक संधी हा हा मिळते. संधी मिळते, पैसा मिळतो, नाही असं नाही. पण त्या पैशाचा प्रत्येक विनियोग, म्हटलं खर्चाचा ना साहेब, विनियोग विनियोग करण्यामध्ये दिरंगाई प्रत्येक जर केली. राशीचा शनी हा तुम्हाला मिळवून देतोच. शनी प्रत्येक राशीचा तुम्हाला मिळवून देतो, त्याबद्दल वाद नाही. पण सप्तमातल्या शनीला ह्या गोष्टी ज्या आहेत ना, आता एक साधारण एक माझ्याकडे असं उदाहरण आहे. अशी 2-3 सप्तमातल्या शनीची उदाहरण आहेत. त्या सप्तमातल्या शनीमध्ये एखादी वस्तू आणायची असेल तर ती बाबा ही आपल्याला एक वस्तू ही आणायची आहे, तर ती वस्तू आपल्यासाठी आणायची आणि आपल्या सोबतच्या 10 लोकांसाठी पण आणायची. तर त्यांना विचारायचं नाही की तुम्हाला हे हवे का, का त्यांना खरोखर याची गरज आहे का, का त्यांना खरोखर याची आवड आहे का. त्यांना आवड नाही, त्यांना आवश्यकता नाही, त्यांना गरज नाही, तरी सुद्धा ती वस्तू त्यांना देणं आणि काहीतरी आपण दिलं हे आपल्या मनाला केवळ समाधान मानून घेणं, याच्यामध्ये व्यवहारीपणा नाहीये. बरोबर आहे. आणि हे दानही नाहीये. याच्यामध्ये व्यवहारीपणा पण नाहीये आणि याच्यामध्ये दानही नाहीये. त्याच्यामुळे होतं काय, बरोबर. की त्या सप्तमातल्या शनीचा धनाचा अपव्यय होतो. पण लग्नातला बरोबर. शनी असा विचार करत नाही. लग्नातला शनी म्हणतो त्याला गरज आहे का, गरज नसेल तर काही देण्यामध्ये अर्थ नाहीये. जी गोष्ट आवश्यक आहे ती देऊ. समजा एखाद वेळेला एखाद्या जातकाला शनीने काही गोष्टी देऊ केली आणि त्या लग्नातल्या शनीने जर समजा एखाद्या माणसाला एखादी गोष्ट देऊ केली आणि त्याला जर हे कळलं की आपण याला ही गोष्ट दिलेली आहे, याला याचा उपयोगही नाही आणि त्याला त्याचं महत्वही नाही, तो पुढच्या वेळेला ती गोष्ट टाळतो, देत नाही. तो हा विचार करत नाही तो माझ्याबद्दल काय विचार करेल. तो म्हणतो मी माझा निर्णय घेतलेला आहे, जस्टिस बरोबर. इज डन, बरोबर. बरोबर. आणि त्या आणि हेच पद्धतीने तो मला वागतो. मला हेच म्हणायचं आहे, सर, की तुम्ही जे शनीची जी व्याख्या केली, अत्यंत सुंदर केली, की शनी हा माणसाला दिरंगाई करायला लावतो आणि त्याचा विनियोग संधीचा त्यानं दिरंगाईमध्ये जर रूपांतरित केला तर त्याला काटकसर पलीकडे उपायच राहत नाही. पैसा मिळतो, नाही असं नाही, पण त्याचा विनियोग करण्याचा, संधीचा विनियोग करण्याचा दिरंगाई करतो हा व्यक्ती. त्यामुळं ते मला खूप आवडलं सर ही गोष्ट. कारण शनीच्या राशीमध्ये शुक्र असलेल्या व्यक्तीला सुद्धा पैशाची टंचाई भासते, पैसा टिकत नाही. त्यामुळं अशा व्यक्तीनं सुद्धा संधीचं सोनं करून घ्यावं, किंवा त्याचा विनियोग योग्य पद्धतीने ताबडतोब केला तर ते शक्य होतं, असं माझं मत आहे. बरोबर आहे का, सांगा सर. कसं आहे की तुमच्या मताप्रमाणे शुक्राच्या राशीतला शनी असो का अन्य कुठल्याही राशीतला शनी असो, हा तुम्हाला त्या राशी परत्वे फळ देणारच आहे, परंतु प्रथम फळ जे आहे ते तुम्हाला स्थान परत्वे देणार आहे. हो. 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 हेही लक्षात घ्या. हा? हो, ते खरी गोष्ट तुम्हाला आहे. फळ जे आहे ते स्थान परत्वे प्रथम देणार आहे, नाही. त्याच्यानंतर तो तुम्हाला राशी परत्वे देणार आहे. जसं जसं आपण तुम्ही तुळेचा शनी म्हणाला, तर तुळेचा शनी जेव्हा लग्नात असेल तेव्हा, तो जेव्हा तो खूप फायदा दशमात देतो. असेल तेव्हा, तेव्हा तो तो चतुर्थात असेल तेव्हा, तो मूळ याचा पण त्रिकोणातला आपल्याला आहे सर. विचार तो करायला तर पाहिजे. फायदा करून देतोच तो 100%. मी कशामुळे म्हटलं की कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये तुळ राशीची ऊर्जा राहते, म्हणून म्हटलं मी एक असं अदृश्य
तुळ हा, रास. बिलकुल बिलकुल बिलकुल. त्या त्या राशीची हा ऊर्जा जी आहे त्या स्थानामध्येही असतेच. हा. त्या स्थानामध्येही असतेच. आणि ती राशी जरी इतरत्र कुठे भ्रमण करत असली, बरोबर आहे, समजा हो तूळ राशी आहे आणि तूळ राशी तिथे इतर ठिकाणी कुठे भ्रमण करत असली, म्हणजे ती एखाद्या जातकाच्या चतुर्थात असू शकते, एखाद्या जातकाच्या दशमात असू शकते, बरोबर आहे, एखाद्या हो. जातकाच्या लग्नात असू शकते, एखाद्या जातकाच्या धनात असू शकते. मग तिथे सुद्धा त्या गोष्टींचा प्रभाव पडतो. त्या राशीचा, ती राशी कालपुरुषाच्या कुंडलीत कुठल्या स्थानात आहे याचा देखील प्रभाव पडतो. त्याचा आपल्याला त्या त्या पत्रिकेनुसार, त्या त्या ग्रहस्थितीनुसार विचार करायचा असतो. हा बघा. हो सर. ओके. थँक्यू. एकदम व्यवस्थित समजलं सर. माझ्या डोक्यात पक्का बसला आता. येस. थँक्यू. थँक्यू. मेटकर मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. सर फक्त मला असं वाटलं आता की समजा सप्तमात बुधाची रास जर का असेल आणि त्यात शनी असेल तर तो थोडा व्यवहारी नाही का वागणार अशा वेळेस? तरी पण तो सेम तसाच करेल का? गरज नसताना देणं हा प्रकार तरी होईल का? बरं, असं आहे मॅडम की जेव्हा सप्तमात बुधाची रास येते तेव्हा जातकाच्या लग्नामध्ये गुरुची राशी येते, बरोबर आहे. हॅलो, आवाज हो येतोय सर मॅडम? बरोबर. हा, हो हो येतोय सर गुरुची बरोबर. राशी येते. आता गुरुच्या ह्या दोन राशींमध्ये फरक असा आहे, म्हणजे लग्नस्थानामध्ये जी येणारी राशी आहे ना, तर त्या राशीमध्ये ते त्यांचा प्रभाव असा आहे त्या राशींचा की लग्नी जर धनुरास आली तर मनुष्य पहिला आपल्या भाग्याचा विचार करतो, बरोबर आहे. पण भाग्याचा विचार करता करता सप्तमातला शनी जो आहे, मग तो मिथुनेचा असो किंवा कन्येचा असो, तो सप्तमातला जो शनी आहे, तो सप्तमातला शनी जातकाला सप्तमातल्या त्याच्या गुणधर्मांनुसार वागायला भाग पाडतो आणि तो त्याच्यामध्ये व्यवहार करतो, व्यवहारी असतो. परंतु तिथे सप्तमात असल्या कारणाने लोकांना काहीतरी देणं आणि लोकांना काहीतरी दाखवणं, याच्यामध्ये जातक जो आहे तो स्वतःला जास्ती, म्हणजे जातक असा प्रकारचा जातक जो आहे तो त्याच्यामध्ये जास्ती ढकलला जातो. धनु लग्न, सप्तमात शनी, अशी पत्रिका आम्ही पाहिलेली आहे. धनु लग्न आणि सप्तमात शनी, मेष लग्न आणि सप्तमात शनी, वृषभ लग्न आणि सप्तमात शनी, अशी ही पत्रिका मी पाहिलेली आहे. मग ह्या ज्या पत्रिका पाहिल्या तर त्यात धनु लग्न आणि सप्तमात शनी, वृषभ लग्न आणि सप्तमात शनी, मेष लग्न आणि सप्तमात शनी, अशा जातकांना जे आदरातिथ्य ज्याला आपण म्हणतो ना, हे आदरातिथ्य करणं प्रचंड आवडतं. आदरातिथ्य करणं प्रचंड आवडतं. फक्त त्या राशींचा त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला अंतर्भाव पाहायला मिळतो. धनु लग्न, सप्तमात शनी, जो येईल त्याला, ये तू जेवून जा, तू खाऊन जा, तू पिऊन जा, अमुक कर तमुक कर, हे सगळं होतं, बरोबर आहे. मेष राशीचं, मेष लग्नाला सप्तमातला शनी तुळेचा, त्याच्यामध्येही असाच प्रकार होतो. पण वृषभ राशीचा वृश्चिकेचा शनी सप्तमातला, जो माणूस आपल्या मर्जीतला आहे आणि जो माणूस मला हा माणूस आवडतो तर मी मी त्यालाच बोलवणार. की जो माणूस तिथे आपल्याला कधी असं हेटाळणी केली असेल किंवा आपल्याला कधी असं त्यांनी निग्लेक्ट केलं असेल किंवा काय, मग अशा माणसाला त्याच्यामध्ये स्थान नाही. हा त्या राशीचा गुणधर्म आहे. पण सप्तमातला शनीला ह्या गोष्टी आवडतात करायला. मेहमान नवाजी ज्याला आपण म्हणतो, आदरातिथ्य ज्याला आपण म्हणतो, ते आदरातिथ्य करणं हे ह्या सप्तमातल्या शनीला प्रॉपर जमतं. म्हणजे तो अगदी त्याच्यासाठी तिथे चहा बनवण्यापासून अगदी त्याला सगळं काही जेवणाचे ताट तिथे त्याच्यासमोर देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करेल. ह्या गोष्टी होतात किंवा त्याच्यासाठी तो त्याची तशी अरेंजमेंट करेल. पण याच्या विपरीत तिथे लग्नातला जो शनी आहे, हा लग्नातला शनी त्याच्यामध्ये अशा गोष्टी करत नाही. त्याला शक्यतो आदरातिथ्य करणं हे जमत नाही. केलं तर मोजक्याच लोकांचं किंवा मोजक्या प्रमाणात करणं त्याला जमतं. बाकी त्याला ह्या गोष्टी जमत नाहीत. म्हणजे तो येणाऱ्या माणसाला पण असं सांगेल, म्हणजे मी स्वतः सांगितलेलं आहे, माझ्या लग्नी शनी आहे, मला आग्रह करायला जमत नाही,
माझ्या घरी म्हणजे कोणी आलं तर मी त्याला म्हणजे अगदी आता समजा आपण त्याला बोलवलंय जेवायला वगैरे, म्हणजे आलेला आहे मनुष्य आपल्याकडे, तर मी त्याला स्पष्टपणे सांगतो, बाबा मला आदरातिथ्य, मला हे आग्रह करायला जमत नाही. आदरातिथ्य नाही, मला आग्रह करायला जमत नाही, तर कृपया ते राग मानू नका. मी त्याला बरोबर बरोबर. अगदी स्पष्टपणे सांगून टाकतो. जे जमत नाही आपल्याला त्याच्यामध्ये लाजायचं काय, नाही जमत तर बरोबर नाही जमत बाबा. मग तुम्ही बरोबर. घ्या, हे घ्या, ते घ्या, असं 10 वेळा विचारणं, त्याला नको आहे ना तर देऊ नको बाबा, चल. सर आता या ठिकाणी अजून एक थोडासा असा की समजा जर का त्या व्यक्तीची रासच जर का मकर आहे, चंद्र मकर येते म्हणजे, तर मग त्या व्यक्तीचा थोडासा समाजसेवेकडे पण तर कल असतोच ना. 100% ना मॅडम. व्यक्तीला मकर कसं काय राशी मकर रिलेशन. राशीच्या हा हा, मकर जर का राशीच्या लग्न. बाबतीमध्ये हा हा. समाजसेवा म्हणजे समाजकारण आणि राजकारण आणि व्यवसाय, या मकर राशीच्या बाबतीमध्ये तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना, या तिन्ही गोष्टी अगदी हातात हात घालून चाललेल्या असतात. अशा व्यक्तीला समाजात आपली प्रतिष्ठा हवी असते, राजकारणात आपलं स्थान हवं असतं, आणि व्यवसायात आपली प्रगती हवी असते. या तिन्ही गोष्टी या जातकाला हव्या असतात. पण एकाच जातकाला तिन्ही गोष्टी कधीही मिळत नाहीत. आणि त्यात जर मकर राशी बिघडली असेल, राहुयुक्त झाली, केतुयुक्त झाली, किंवा अन्य काही ग्रहांची त्याच्यामध्ये युती झाली, तर त्या वेळेला मात्र त्या जातकाला काही काळापुरता या गोष्टी मिळतात, मग नंतर वंचित राहावं लागतं. हा गुणधर्म आहे या शनीच्या राशीचा. लक्षात. आणखीन तुमचा जो प्रश्न आहे की त्याच्यामध्ये सप्तमामध्ये कन्या राशी, मग मिथुन राशी झाली, कन्या राशी आहे, तर कन्या राशी सुद्धा व्यावहारिक आहे. मग अशा जातकांना त्यांच्या समोर असणारी जी लोक आहेत बघा, मी आता बुध जेव्हा बुधाची राशी जेव्हा सप्तम स्थानामध्ये आहे आणि सप्तम स्थानामध्ये शनी आहे, अशा वेळेला जातकाला तिथे अशा पद्धतीचं वातावरण तयार होतं की जातक जो आहे तो धनु राशी धनु लग्नाच्या व्यक्तीच्या सप्तमातला शनी, त्याला त्याच्या समोरचे लोक हे व्यवहारी भेटतात. हा मनुष्य व्यवहारी नसतो, त्याला व्यवहार जमत असला तरी पण तो त्याच्यामध्ये तेवढा व्यवहार बघत नाही. परोपकाराची भावना ठेव किंवा आणखीन काही कर, अशा पद्धतीने वागत असतो. पण त्याच्या समोरचे लोक जे आहेत ते व्यवहाराने वागत असतात. इस हात ले उस हात दे, आणि हा मनुष्य नेकी कर दर्या में डाल, अशा पद्धतीने जगत असतो. त्याच्याही पेक्षा बाप माणसं जी आहेत व्यवहारामध्ये, ती मीन लग्नाच्या माणसाला भेटतात. कारण त्याच्या सप्तमात कन्या राशी आलेली असते, तो कन्येचा शनी आहे. आलं लक्षात. तिथे हा फरक तयार होतो मॅडम. मेटकर मॅडम बोला. परफेक्ट सर, खूप छान समजलं सर आज. थँक्यू. काळे मॅडम बोला. आणि कुणी हात वर केला होता? आणि कुणी हात वर केला होता? हा बोला ना मॅडम, तुम्ही हात कशाला खाली केला? सगळ्यांना संधी मिळणार. नाही आहे माझं. सर मला काय विचारायचं होतं, तुम्ही आता सप्तमातला शनी आणि लग्नातला शनी हे दोन्ही सांगितलं. मग सप्तमातला शनीची दृष्टी लग्नावर येते ना, मग त्याचं मला जरा पाहिजे होतं. मग असं आहे तो मॅडम, व्यवहार. लग्न दृष्टीमध्ये फरक असा आहे की दृष्टी म्हणजे तुम्ही मुंबईचं ताज हॉटेल पाहिलेलं आहे? नाही. बर. ताज हॉटेल मध्ये म्हणजे त्याच्या ताज हॉटेल मध्ये बसून समुद्र पाहणे आणि समुद्रावर बसून ताज हॉटेल पाहणे, ह्याच्यामध्ये जो फरक आहे ना, तोच दृष्टीमध्ये फरक आहे. काय चांगलं वाटेल? ताज हॉटेलमध्ये, पंचतारांकित हॉटेल ताज मध्ये बसून तिथे समुद्र पाहणे आणि समुद्रावर बसून ताज हॉटेल पाहणे, काय वाटतं काय फरक आहे? मजा किसमें है? अं, ताज हॉटेलमध्ये बसून समुद्र पाहणे. हा म्हणजे लग्नातला शनी, म्हणजे लग्नात असलेला ग्रह. शनी म्हणजे लग्नात असलेला ग्रह, बरोबर हा आहे. हा. ओके. म्हणजे तो ताज हॉटेलमध्ये बसलेला आहे आणि तो समुद्राचा आनंद घेतोय. त्याला जर वाटलं त्याला जर वाटलं तर तो समुद्रावरती पण जाऊन बसेल, नाही का? हा. तो हो. तिथेही सुद्धा ते फेरफटका तसंच मारून चालेल. आनंद घेईल. पण
हा. एखादा माणूस जर समुद्र किनाऱ्यावर चणे खात बसलाय आणि त्याला जर वाटलं की मी आता ताज हॉटेलमध्ये जाऊन जरा फेरफटका मारून येतो, तर त्याच्यासाठी त्याची आर्थिक क्षमता हवी तेवढी. हा. बरोबर आहे. बरोबर. हा फरक आहे त्या स्थानात असलेल्या ग्रहाचा आणि दृष्टीने फळ देणाऱ्या ग्रहाचा. म्हणून आपल्याकडे जी दृष्टी आहे ना, ही दृष्टी विशेष दृष्टी ज्याला आपण म्हणतो, जसे विशेष अधिकार दिले जातात एखाद्या अधिकाऱ्याला, तसंच ही विशेष दृष्टी 3च ग्रहांना दिलेली आहे: मंगळ, गुरु, शनी. म्हणून 7वी दृष्टी याच्यापेक्षा महत्वाची शनीची 3री दृष्टी, 10वी दृष्टी. ओके. लक्षात येईल. ठीक आहे सर. ओके. थँक्यू. हा, समजलं. तो वेरी गुड त्याच्या रूप. एग्जाम्पल. हाँ मैडम बहुत अच्छा बोलिए. बहुत अच्छा एग्जाम्पल दिए सर, वो याद रहेगा ये. धन्यवाद मॅडम. दिवसे मॅडम बोला. सर, तुम्ही जे सप्तमातल्या शनीविषयी सांगितलं ते माझ्या मिस्टरांच्या कुंडलीशी खूप 100% जुळतंय सर. ते सांगायचं होतं फक्त सर. धन्यवाद मॅडम. तुम्ही म्हणून तर मी सांगतो ना की तुमच्याकडे जो म्हणजे आता मी जे नियम सांगितले हे तुमच्या सहज लक्षात राहतील. हो नियम सर. म्हणा, आणि तुम्ही ह्या ताज गोष्टी म्हणा. हॉटेलचं जे उदाहरण दिलं तर ते विसरू पण शकणार नाही. इतकं छान, म्हणजे खूपच छान दिलं सर. तर खरोखर ताजचं एक्झाम्पल अल्टिमेट आहे सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. कसं आहे ना, धन्यवाद. कसं असतं की गायकाने गाताना अशा पद्धतीने गायचं असतं की जो ऐकणारा आहे हा. त्याच्या डोळ्यात बोट घालून चित्र काढायचं असतं, तर त्या गाण्याला खरा अर्थ आहे. गाणं आपण ऐकतो कानाने, हो समजून घेतो मेंदूने, म्हणजे ते समजतं आपल्याला मेंदूने. हो पण जोपर्यंत ते आपल्या मनावर आघात करत नाही तोपर्यंत ते आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं करत नाही. हो सर. म्हणून गायकाने गाताना असं गावं की ऐकणाऱ्याच्या डोळ्यात बोट घालून चित्र काढलं पाहिजे. डोळ्यात बोट घालून चित्र काढलं पाहिजे. हं. हे माझं वाक्य नाहीये, हे सुरेश वाडकरांचं वाक्य आहे. हे त्यांनी कुठल्याशा एका कार्यक्रमात जज म्हणून आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. खूप वर्षांपूर्वी ऐकलेलं आहे, कॉलेजला असताना. असं, बोला. थँक्यू सर. धन्यवाद. बोला. आणखीन काही कोणाला विचारायचं आहे? काही कोणाला विचारायचं आहे, बोलायचं आहे? बर, ठीक. आता अष्टम स्थानातला शनी. अष्टम स्थानातला शनी, आता अष्टम स्थान म्हणजे आपण हे धनाशी संबंधित असलेलं स्थान. बरोबर आहे. मग कोणत्या धनाशी संबंधित असलेलं स्थान? तर संततीच्या सौख्याच्या बाबतीमध्ये जे स्थान आपण पाहतो ते म्हणजे अष्टम स्थान. त्यानंतर आपल्या भविष्य निर्वाह निधी करता जे स्थान आपण पाहतो ते म्हणजे अष्टम स्थान. त्यानंतर आपला जोडीदार म्हणजे पती असो किंवा पत्नी असो त्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्याकडल्या कुटुंबामध्ये, म्हणजे कुठल्याही माणसाची सासूरवाडी, बरोबर आहे, त्या सासूरवाडीच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तर तिथे जे काही स्थान पाहतो ते म्हणजे अष्टम स्थान. मग इथे या गोष्टींचा काय प्रभाव पडतो किंवा इथे काय फरक पडतो? तर जेव्हा अष्टम स्थानामध्ये शनी सारखा ग्रह असतो त्यावेळेला तिथे शनी ग्रह अष्टम स्थानामध्ये जातकाला वयाच्या खूप शेवटी शेवटी आर्थिक नियोजन आणि आर्थिक प्रयोजन कसं असावं याच्या बाबतीमध्ये काही गणित लक्षात आणून देतो. तत्पूर्वी त्याला ती गणित लक्षात येत नाहीत. त्यानंतर तिथे त्याला तेव्हाच बुद्धी होते जेव्हा असा जातक तिथे आपल्या स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या मुलांचा विचार करेल, तेव्हा त्याला ती इन्व्हेस्टमेंट किंवा पैसे जमवण्याची आणि पैसे कमवण्याची बुद्धी जी आहे त्याची त्याला तिथे प्रचिती आणून देते. बऱ्याचदा
अष्टमात शनी असल्यानंतर जातकाला आर्थिक विवंचना ज्या आहेत त्या आर्थिक विवंचना खूप मोठ्या प्रमाणात सहन कराव्या लागतात. एक तर अष्टम स्थानातला शनी हा तिथे दशमाला पाहतो, धनस्थानाला पाहतो आणि तो पंचमाला पाहतो. जातकाला कायम आपल्या व्यवसायाची चिंता, आपल्या कुटुंबाची चिंता, कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेची चिंता आणि त्यानंतर आपल्या संततीची चिंता, या चिंतेमुळे जातक जो आहे तो त्याच्यामध्ये नेहमी चिंताग्रस्त, परेशान असतो. आता ह्या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे अशा जातकांची प्रगती होणार नाही का? नक्की होणार प्रगती. पण कधी प्रगती होणार? तर शनीचा गुणधर्म असा आहे की कंजूसी. शनीचा गुणधर्म काय आहे? कंजूसी. म्हणजे अगदी तुम्ही शब्दशः हा शब्द घेतला तरी सुद्धा काही हरकत नाही. जर तुम्ही 1 रुपया कमवत आहात तर त्या 1 रुपयामधला काही भाग जो आहे, म्हणजे त्यातले चारणे जे आहेत, हे आपल्याला मिळालेच नाहीत असं समजावं. आणि त्या पद्धतीने जर जातकाने आपल्या जीवनाचा मार्ग अवलंबला, आपल्या जीवनामध्ये व्यवस्थापन करण्याची कला अवलंब केली, तर अशा जातकाला खूप चांगले फायदे होऊ शकतात. कारण शनी सारखा लॉंग टर्म साठी बेनिफिट देणारा ग्रह कोणताच नाही. शनीकडे स्वतःला उपभोग घेण्याकरता काही गोष्टी नसतील तरीही चालतील, पण तो आपल्या पुढच्या पिढीकरता अनेक गोष्टींची तरतूद करून ठेवत असतो. हा एक भाग आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे तिथला अष्टमातला शनी जो आहे तो देत नाही असं नाही, फक्त समज जी आहे ती समज उशिरा आणून देतो. आणि तिथे शनीचे जे गुणधर्म आहेत ते शनीचे गुणधर्म जर जातकाने अवलंब केले तर त्याला ते उत्तम रीतीने प्राप्त होऊ शकतात. शनीचे गुणधर्म म्हणजे काय? की अनावश्यक खर्च टाळणे. जसं मी तुम्हाला सप्तमातल्या शनीविषयी सांगितलं की असं मी अशी अनेक उदाहरणं पाहिली सप्तमातल्या शनी. कारण नसताना कारण नसताना एखाद्या ओकेजनला गिफ्ट देणं आणि कारण नसताना एखाद्याला काहीतरी गिफ्ट आणून देणं, ह्याच्यामध्ये फरक आहे. ह्याच्यामध्ये फरक आहे. इथे शनी सप्तमातला बऱ्याचदा चुकतो. जेव्हा कारण आणि लग्नातला शनी ओकेजनला सुद्धा एखाद्याला गिफ्ट देणार नाही. ओकेजनला सुद्धा तो गिफ्ट देणार नाही. तो म्हणेल हा पायंडाच पाडायला नको, या वेळेला दिलं पुढच्या वेळेला नाही दिलं, किंवा पुढच्या वेळेला दिलं त्याच्या पुढच्या वेळेला नाही दिलं, तर आणखीन त्याच्यामध्ये ताटातूट तयार होते. पण तोच लग्नातला शनी जर समजा त्याने एखाद्याला एखादी गोष्ट द्यायला कधी सुरुवात केली तर तो ती लॉंग टर्म पर्यंत देतही राहतो. पण त्यामध्ये जर समजा त्याला काही त्याच्यामध्ये समोरच्या जातकामध्ये 19-20 वाटलं, ते बंद करतो आणि एकदा बंद केलं की त्याची सुरुवात परत करत नाही. हा एक भाग असतो. मग इथे भाग जो आहे शिकवण्याचा तो व्यावहारिकपणाचा आहे, लक्षात घ्या. भावनिक सुद्धा आहे आणि व्यावहारिक सुद्धा आहे. भावनिक कमी आहे आणि व्यावहारिक जास्त आहे. माणसाच्या स्वभावानुसार, माणसाच्या गुणधर्मांनुसार तिथे याच्याकडे सुद्धा रूप रंग बदलतात. आलं लक्षात? म्हणजे एखादा मनुष्याला तो साहित्यावर बोलायला लागला, याला पण जेवढं साहित्यातलं कळतंय त्याच्याविषयी बोलेल, नाही तर त्याचं छान प्रवचन ऐकून घेईल. एखादा अध्यात्मावरती बोलायला लागला तर तो त्याच्यामध्ये रममाण होऊन जाईल. एखादा गालीगलोच करायला लागला तर तो सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा रममाण होईल. काही त्याच्यामध्ये हे नाही. अशा पद्धतीचा हा एक स्वभाव असतो. तो स्वतःला एका ढाच्यामध्ये ठेवत नाही. एका ढाच्यामध्ये न ठेवल्यामुळे ह्या शनीला बराच फायदा होतो.
मग तो सगळ्यांना आपला वाटतो. अरे हा हा आपल्यासारखाच वागतो, हा आपल्यासारखाच बोलतो. व्यवसायाचं बोलणाऱ्याला आपला वाटतो, अध्यात्माचं बोलणाऱ्याला पण आपला वाटतो, कायद्याचं बोलणाऱ्याला पण आपला वाटतो, भाईगिरीचं बोलणाऱ्याला पण आपलाच वाटतो. असं आहे. म्हणून ग्रह तुम्हाला कधी कमवून देतो, जेव्हा तुम्हाला समोरचा मनुष्य स्वीकारतो. समोरचा मनुष्य केव्हा स्वीकारतो? जेव्हा तुमची मतं आणि त्याची मतं, किंवा तुमचा स्वभाव आणि त्याचा स्वभाव, तुमचे ग्रह आणि त्याचे ग्रह एकमेकांशी मिळते जुळते असतात, तेव्हा अंतिमता ग्रह. ओके, बर, बोला. आणखीन काही विचारायचं काय कोणाला? काही विचारायचं आहे कोणाला? बा ठीक आहे. भाग्यातला शनी. आता भाग्यातल्या शनीविषयी मी मगाशीच सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदाच आपण भाग्यातल्या शनीविषयी सांगितलं जेव्हा कुलकर्णी साहेबांनी प्रश्न विचारला. तर भाग्यातला शनी हा तितकासा योग्य नाही. आणि भाग्यातल्या शनीमुळे तिथे कर्ज होणं, किंवा भाग्यामध्ये अडथळे येणं, नोकरीत वारंवार बदल करावे लागणं, व्यवसायात वारंवार व्यवसायात वारंवार बदल करावे लागणं, आणि त्यानंतर तिथे बऱ्याच अंशी केलेल्या प्रयत्नांना अपयश प्राप्त होणं. आणि जेव्हा यश प्राप्त होण्याची संधी येते, त्यावेळेला जातक अनुभवी प्रचंड झालेला असतो, प्रॅक्टिकल झालेला असतो, त्यावेळेला त्याला तिथे थोडं थोडं यश मिळायला सुरुवात होते. पण काही वेळेला काही कुंडल्यांमध्ये असंही पाहिलेलं आहे की गुरु किंवा सूर्य आणि बुध या ग्रहांना जर उत्तम संधी मिळाली असेल पत्रिकेमध्ये, म्हणजेच काय तर चांगलं स्थान प्राप्त झालं असेल, तर अशा जातकांना त्याच्यामध्ये शनी महाराज अनुभव सिद्ध करत राहतात, अडथळे आणत राहतात. पण त्यानंतर एका बाजूने हे जे दोन ग्रह आहेत, म्हणजे एक रवी बुधाची युती आणि त्यानंतर गुरु ग्रह, हे त्यांना कुठे ना कुठेतरी सावरून नेत असतात. म्हणजे अगदीच डबघाईला जात नाही मनुष्य. म्हणजे एकदम तो सुपरस्टार पण होत नाही आणि एकदम तो फ्लॉप पण होत नाही. बरोबर ना? म्हणजे एकदम राजेश खन्ना पण नाही होणार, आणि एकदम असा जो कुठलाही असा एकदम तुकार नट असेल तोही नाही होणार. तो असा त्याला मध्येच कुठेतरी ठेवून देतो म्हणजे त्याला अगदी तो शशी कपूर सारखा ठेवून देतो. म्हणजे अगदी सुपर डुपर हिट पण नाही आणि सुपर डुपर फ्लॉप पण नाही, मध्येच कुठेतरी ठेवून देतो. हा भाग त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. त्या उलट दशमातला शनी, कारण शनी हा भाग्याचा कारक नाहीये, शनी हा कर्माचा कारक आहे. मग दशमामध्ये जेवढं शनी देऊ शकेल ना, तेवढं शनी भाग्यामध्ये नाही देणार. कारण शनीकडे कर्माची व्यवस्था आणि सतत काम करण्याची चिकाटी, संयम, ह्या ज्या गुणधर्मांनी शनी युक्त आहे, ते गुणधर्म जेव्हा शनी महाराज एखाद्या जातकाला प्रदान करतात, तर असा मनुष्य नोकरीत रुजू असो किंवा आपल्या व्यवसायामध्ये रुजू असो, या दोन्हीकडे तो व्यवस्थित न्याय देण्याचा प्रयत्न करतो. योग्य काम योग्य वेळेत करणं, आणि त्यानंतर आपल्या जातकांना किंवा आपल्या समोर असलेल्या लोकांना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पद्धतशीर, संयमाने आणि नियमांनुसार प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे जातक प्रसन्न होतो, शनी मुळातच कुणाला प्रसन्न करण्याचे प्रयत्न करत नाही, किंवा हा प्रसन्न झाला पाहिजे, तो खुश झाला पाहिजे, हे सगळं डिपार्टमेंटच शनीकडे नाहीये. झाला खुश, नाही झाला ठीक आहे, असा भाग असतो. त्याच्यामुळे तिथे त्याला जे पटतं, त्याला जे आवडतं, त्या पद्धतीनं शनी तिथे कामकाज करत असतो. हा आपल्याला त्याच्यामध्ये भाग लक्षात घेणे आवश्यक आहे. आणि दशमातला शनी हा दीर्घ उद्योगांचा कारक आहे, मोठमोठ्या उद्योगांचा कारक आहे. व्यक्ती खूप उच्च पदापर्यंत जाऊन पोहोचणे आणि त्या उच्च पदाचा उपभोग दीर्घकाळापर्यंत घेणे, आपल्या अधिकारांचा व्यवस्थित वापर करणे, त्याच्यातून स्वतःची आर्थिक उन्नती, स्वतःची औद्योगिक उन्नती, स्वतःची
नोकरीच्या क्षेत्रामध्ये जर उन्नती करत असेल तर ती उन्नती, सामाजिक उन्नती, अशा अनेक प्रकारच्या उन्नतींना कारक हा दशमातला शनी होतो. पण तिथे जर समजा सूर्य या ग्रहाची भूमिका बिघडली असेल किंवा सूर्यग्रह हा राहू किंवा केतुयुक्त जर झाला असेल किंवा तिथेच तो जर शनी सोबत असेल तर मात्र तिथे जातकाने केवळ कर्तव्यपरायण व्हावं. त्याने कर्तव्यपरायण होणं गरजेचं आहे. त्याने स्वतःच्या सन्मानाची, मानाची चिंता करू नये किंवा अपेक्षाही करू नये. जेव्हा दशमात शनी असेल त्यावेळेला जातकाने जर स्वतःच्या सन्मानाची अपेक्षा केली तर त्याला तो प्राप्त होण्यामध्ये खूप कठीणाई येते. कारण या दशमातल्या शनीची दृष्टी ही सप्तम स्थानावरती असते आणि जेव्हा ती दृष्टी सप्तम स्थानावरती आहे त्यावेळेला तिथे जातकाला मिळणारा सन्मान, जातकाला मिळणारा मान त्याला योग्य प्रमाणात मिळेलच असं नाही. पण तो स्वतःची सामाजिक आणि राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा, त्याची औद्योगिक म्हणा, कुठल्याही तऱ्हेची प्रतिमा जी आहे ती तो उत्तम रीतीने उभं करण्याचं काम करत असतो. शनीला सन्मान मिळेल पण तो सन्मान लगेचच मिळणार नाही. शनीच्या एखाद्या व्यक्तीने मला सन्मान लगेच मिळाला पाहिजे अशी जर अपेक्षा धरली तर तो सन्मान त्याच्यापासून खूप दूर पळून जातो. त्याला तो तत्काळ मिळत नाही. शनीने कर्म करत राहावं. कर्म केल्यानंतर जे फळ मिळणार आहे ते फळ त्याला कुठल्याही तऱ्हेने असं होत नाही की बाबा हे फळ त्याला मिळणार आहे, अमुक एक काम केलं आणि त्याला ते अमुक एक गोष्ट मिळणार आहे तर ती त्याच्यापासून कुणी दुरावून घेऊ शकत नाही. जे शनी ग्रह देईल ते कुणी देऊ शकत नाही आणि शनीने दिलेलं कुणी काढून घेऊ शकत नाही. हा त्याच्यामध्ये एक भाग आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बाकी कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणा, मग तुम्ही अभिनयाच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणा, तिथे सुद्धा शनी आपली आपली भूमिका बजावत असतो. ज्याला आपण हाडवैद्य म्हणतो किंवा ऑर्थोपॅडिक म्हणतो. ऑर्थोपॅडिक सर्जन असेल, ऑर्थोपॅडिक कन्सल्टंट असेल, कुणी असेल तर तो जो ऑर्थोपॅडिक डॉक्टर जो आहे तर तो हाडांच्या बाबतीतला जो डॉक्टर आहे तो शनीच्या अखत्यारीमध्ये येतो. मुळातच हॉस्पिटल हा जो व्यवसाय आहे किंवा हॉस्पिटल उभारणं, हॉस्पिटलचा व्यवसाय करणं हा जो भाग आहे हा सुद्धा शनीकडेच येतो. हॉस्पिटल्स शनीकडे येतात. त्यानंतर तिथे काही लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची कामं करत असतात म्हणजे साधारणपणे आपण ज्याला म्हणतो साफसफाई, सफाई कामगार, अमुक तमुक, हा जो प्रकार आहे हा सुद्धा शनीकडे येतो. तो दशमातला शनी ते काम करेल का तर नाही. दशमातला शनी या लोकांना म्हणजे हल्ली जे आपण पाहतो की हाऊस किपिंगचं कॉन्ट्रॅक्ट, दशमातला शनी हा अशा छोट्या उद्योगांपासून सुरुवात करतो. हाऊस किपिंगचं कॉन्ट्रॅक्ट घेणं, लोकांना कामाला लावणं आणि त्याच्यातून तो तिथे काही ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने मॅनेज करत जातो की तो त्याच्यामध्ये स्वतःसाठी एक व्यवस्थित उद्योग उभा करू शकतो. प्रत्येक जण काही जिंदाल स्टील आणि टाटा स्टील होणार नाहीये दशमातल्या शनीचा. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता काही लोक मग तुम्ही सांगितलं की तिथे मोठा उद्योग जिंदाल स्टील, आता ज्यांच्या ज्यांच्या दशमात शनी आहे, ते प्रत्येक काही त्याच्यामध्ये JSW नाही होणार, नाही का, का टाटा स्टील होणार नाही. हा पण आपल्याला भाग लक्षात घेतला पाहिजे. प्रत्येक ऑइल काही प्रत्येक जण काही इंडियन ऑइल आणि HP आणि BP नाही होणार. हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची क्षमता जशी असेल, तुमचे ग्रह जसे असतील त्या पद्धतीने तिथपर्यंत तुम्ही उंचावू शकता. आलं लक्षात? म्हणजे एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये समजा तो जर MPSC झाला आणि त्याच्याकडे MPSC झाल्याच्या नंतर तिथे जिथपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे तिथपर्यंतच तो पोहोचू शकतो, आहे का. आता MPSC झालेला मनुष्य जर पोलिसात कामाला लागला तो सब इन्स्पेक्टर म्हणून लागतो. रिटायर्ड होईपर्यंत ज्यादा से ज्यादा ACP होऊ शकतो. तो जॉईंट CP होणार आहे का, ऍडिशनल CP होणार आहे का, CP होणार आहे का, नाही होणार. IG DIG होणार आहे का, नाही होणार. त्याच्यासाठी IPSच असावं लागतं.
मग तेही लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत, कुठल्या क्षेत्रामध्ये आहोत. आपण एमपीएससी कॅटेगरीमध्ये आहोत तर ती जेवढी शिडी आहे ती शिडीच, तर शेवटची पायरी चढल्याच्या नंतर परत आणखीन काय हवेत पाय नाही टाकू शकत, नाही का? हाही भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. मग दशमात मंगळ असणारा एखादा मनुष्य एमपीएससी पण क्रॅक करू शकतो आणि दशमात मंगळ असणारा एखादा मनुष्य आयपीएस पण क्रॅक म्हणजे युपीएससी पण क्रॅक करू शकतो. मग तुम्ही त्यावेळेला काय चयन करताय हा तुमचा मुद्दा आहे. एखाद्याला एमपीएससी सोपं वाटतं, एखाद्याला वाटतं की नाही मी युपीएससी क्रॅक करू शकेन. हाही भाग आहे. म्हणजे दशमातल्या शनीला स्वतःची जी क्षमता आहे ती माहिती असते. माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीने, ज्या माणसाला म्हणजे तिच्या पत्रिकेमध्ये शुक्र राहू युक्त, बरोबर आहे, शुक्र तुळ लग्न, शुक्र राहू युक्त, दशमामध्ये शनी, बरोबर आहे, आणि मला वाटतं मंगळ पराक्रमामध्ये वगैरे, पराक्रमात मंगळ, अशा प्रकारची पत्रिका. या व्यक्तीला इंजिनियर झाल्याच्या नंतर अप्रेंटिसशिप जिथे मिळाली ती मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये, म्हणजे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, पहिल्याच बीपीटी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये मिळाली. त्याच्यानंतर त्यांना हे करता करता तिथे त्यांना अप्रेंटिसशिप संपली आणि त्यांना तिथे कामावरती रुजू पण करून घेतलं. आता ह्या व्यक्तीला त्यांच्याच एका मैत्रिणीने असा सल्ला दिला की बीपीटी मध्ये काम करण्यापेक्षा तू बीईएसटी मध्ये काम कर, तिथे काही अप्लाय कर, तिथे तुझं काम होईल, असं तसं त्यांना सांगितलं. आणि त्या व्यक्तीचं काम तिथे झालंही. आणि जॉईनिंगच्या वेळेला पण त्याच मैत्रिणीने त्यांना फोर्स केला की नाही तू बीएसटी जॉईन कर. आज त्या मनुष्याला पश्चाताप होतोय. आज त्या मनुष्याला पश्चाताप होतोय की मी तो निर्णय जर घेतला नसता तर आज माझी आर्थिक स्थिती आजच्या पेक्षा 3-4 पट तरी चांगली असते. बीपीटी मधला इंजिनियर आणि बीईएसटी मधला इंजिनियर, आता तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला बीपीटी मध्ये काय स्किल असतो आणि त्याच्यामध्ये काय पगाराचं हे आहे, तर हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल आणि बीएसटी मधला पण अंदाज येईल. मग हा फरक त्याच्यामध्ये पडतो. म्हणजे इथे दशमात शनी दशमातच आहे, बरोबर आहे. मग तो शनी दशमात असल्यानंतर त्या जातकाला हे जे मार्गदर्शन आहे हे करणारी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीने त्यांना चुकीचं मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे तिथे खेळ बिघडला आणि त्यांनी ते स्वीकारलं. मंगळाने त्याचं काम केलं, लग्नेश वृश्चिक राशीत त्यांनी त्याचं काम केलं, पराक्रमातल्या मंगळाने त्याचं काम केलं, दशमातल्या शनीने त्याचं काम केलं. पण याने कार्यक्षेत्र चुकीचं निवडलं. तर कार्यक्षेत्र जर तुम्ही चुकीचं चुकीचं म्हणता येणार नाही, इथे पण परमनंट नोकरी आहे, काही वर्षांनी रिटायर्ड होईल, पण आज ज्या वेळेला तिथे त्यांच्या सोबतचे काही लोक जे अजूनही बीपीटी मध्ये आहेत, त्यांना ज्या वेळेला तिथे त्यांची गाठभेट होत असेल तर त्यावेळेला एक आर्थिक स्तर पाहून त्यांना असं वाटतं की अरे इथे मी माझा निर्णय चुकवला, काहीही गरज नसताना कुणाच्या तरी भलत्याच्या सांगण्यावरून. मग इथे काय झालं, आर्थिक स्थितीला तडा देणारी भूमिका कोणी केली? मंगळाने केली का? नाही. शनीने केली का? नाही. इथं शुक्राच्या मार्गदर्शनामुळे झाले. लग्नेश राहू युक्त वृश्चिक राशीत, हा भाग आहे. आलं लक्षात? हॅलो, ऐकू येते का? हॅलो, हॅलो. हा सर, हा. हो, येतोय येतोय. हो सर, ओके, येतोय. हा. काय बोलत नाहीत लोक. बर, हा. बरं, कोणाला काही विचारायचं आहे, बोलायचं आहे? काही विचारायचं आहे, बोलायचं आहे? बर, ठीक आहे. त्यानंतर लाभस्थानामधला शनी. आता लाभातला शनी लाभ देत नाही असं नाहीये, लाभ शनी देणार,
लाभ जातकाला मिळणार. जर तो एखाद्या ठिकाणी काम करत असेल, नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल तर त्याला त्याच्यामधून मिळणार. पण दशमातला शनी हा जो दीर्घ उद्योगीपणा देऊ शकतो, जो उद्योग देऊ शकतो जातकाला, व्यवसायाची त्याला एक मार्गिका मिळवून देऊ शकतो, तो लाभातला शनी नाही मिळवून देऊ शकत. आणि त्यामध्ये लाभातला शनी जो आहे हा जर समजा त्याच्यामध्ये जातकाच्या लग्नस्थानाला पाहत असेल तर त्याच्यामध्ये जातकाला त्याच्या इथे अशा प्रकारच्या काही गोष्टी तयार होतात की त्याला लवकर आपल्याला मिळणाऱ्या लाभांची तिथे गणित समजत नाहीत. म्हणजे हा आर्थिक व्यवस्थेशी संबंधित भाग आला की त्याच्यामध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट करणं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट मधून फायदा होईल का, त्यासाठी किंवा आपण काम करतोय किंवा आपण जी काही नोकरी करतोय, जे काही काम करतोय, तर त्याच्या बाबतीमध्ये त्याला काही ज्या गोष्टी आहेत तर त्याला त्याचा जो बेनिफिट आहे किंवा त्याला जो त्याचा भाग आहे तो त्याला लवकर लक्षात येत नाही. आणि त्यामध्ये तिथे पंचम स्थानाला जेव्हा शनी पाहत असतो तिथे जातकाला असं वाटतं की अरे माझ्याकडे जे आहे आणि माझ्या वयाची मुलं जी आहेत किंवा माझ्या वयाचे जे लोक आहेत तर त्यांच्याकडे एक जगण्याची पद्धती आणि माझ्याकडे जी जगण्याची पद्धती ह्याच्यामध्ये तफावत आहे. मग मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो का नाही पोहोचू शकतो याच्याबद्दल त्याला खूप साशंकता राहते. आणि तिथे जातक जो आहे तो स्वतःला काहीतरी दाखवण्याकरता, आपण काहीतरी मिळवतोय आणि आपण काहीतरी करू शकतो हे दाखवण्याकरता तिथे बऱ्याचदा त्रासामध्ये स्वतःला लोटू शकतो. म्हणून अशा जातकाने त्याच्यामध्ये कोणाला काहीही न दाखवता मित्रमंडळी किंवा तत्सम लोकांपासून अलिप्त राहून आपली प्रगती साधण्याचं काम करावं. कारण अशा जातकांना लाभ मिळवण्याकरता आणि फ्युचर इन्व्हेस्टमेंट करण्याकरता तिथे अडथळे तयार होऊ शकतात. पण हे अडथळे कधी नाहीसे होतील जेव्हा जातक एखादं काम कन्सिस्टंटली करत राहील, त्यावेळेला सातत्याने जेव्हा तो एखादं काम करत राहील त्यावेळेला याच्यावरती 100% मात होऊ शकते. मग जातकाच्या पत्रिकेमध्ये एखादा तरी त्याच्यामध्ये प्लस पॉइंट असू शकतो. शुक्र चांगला असेल किंवा बुध चांगला असेल, सूर्य चांगला असेल, गुरु चांगला असेल तर ह्याच्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बेनिफिट जे आहेत ते त्याच्यामध्ये होऊ शकतात. हा एक आपल्याला भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यय स्थानामध्ये जर शनीची भूमिका आपण पाहिली तर व्यय स्थानातला शनी म्हणजे त्याच्यामध्ये जातकाला परदेशी जाण्याची इच्छा होणे, जातकाने भ्रमंती करावी अशी जातकाची इच्छा होणे. तर तिथे भ्रमंती करू शकतो का जातक, तर 100% जातक भ्रमंती करू शकतो. 100% जातक परदेशी जाऊ शकतो. परंतु जातकाने स्वतःवर कर्जाची भूमिका कधीही लादून घेऊ नये. असा जातक जर कर्जाची भूमिका लादून घेईल स्वतःवरती तर त्याला तिथे आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं. त्यानंतर हाच जो शनी आहे हा शनी भाग्यावरती पण दृष्टी ठेवतो. त्याच्यामुळे जातकाने काही वेळेला असं होतं की लोन काढून परदेशी जाणं, शिक्षणासाठी परदेशी जाणं आणि त्याच्यामध्ये एक अपेक्षा ठेवणं की मी परदेशी सेटल होईन, परदेशी पैसे कमवेन, मग मी लोन फेडेन. पण तिथे जर एखाद्या जातकाच्या व्ययस्थानामध्ये शनी असेल तर त्याने लोन काढून कुठलीही गोष्ट करू नये. ज्याला आपण साध्या भाषेत असं म्हणू शकतो, ऋण काढून सण करू नये. त्याने लोन काढून कुठलीही गोष्ट करू नये. कारण त्याचं स्वतःचं भाग्य निर्मित होता होता खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला त्रास सहन करावा लागतो. त्यानंतर आरोग्यविषयक समस्या येऊन तिथेही त्याचा पैसा अधिकचा खर्च होऊ शकतो. तिथे जर वेळ स्थानामध्ये शनी जातकाला परदेशी जाण्याची इच्छा दाखवत असेल तर परदेशी गेल्याच्या नंतर सुद्धा त्याचं भाग्य उत्तम रीतीनेच तयार होईल असं नाही. आणि हाच शनी ज्या वेळेला षष्ठ स्थानाला पाहतो त्यावेळेला नोकरीमध्ये अनिश्चितता, त्यानंतर काही वेळेला कायदेशीर मार्ग म्हणा किंवा इतर काही ज्या गोष्टी असतात ज्या आपल्या जीवनामध्ये सरकारी कामकाजाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनिवार्य असतात किंवा काही ज्या गोष्टी असतात की त्या अनावधानाने आपल्या जीवनामध्ये येत असतात, जातकाच्या जीवनामध्ये येत असतात, ज्या सरकारी क्षेत्राशी संबंधित असतील, मग ते पोलीस किंवा अन्य कुठलंही खातं असो, तर त्याच्यामध्ये त्याच्या पैशाचा अपव्यय होणे आणि तिथे जातकाला कर्ज ही भूमिका पाहावी लागणे
याच्यामध्ये जातकाने थोडासा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून तिथे शनीच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला शनी ग्रह हा सरसकट सगळ्या गोष्टी देणारा नाही. शनीकडे देण्याची एक वेगळी पद्धती आहे. त्या पद्धतीला जर जातकाला तुम्ही समजावून सांगितलं की तुला याच पद्धतीने पुढे मार्ग मिळणार आहेत, पण जर तू त्या मार्गाचा अवलंब न करता स्वैराचार करशील, तू तुझ्या मर्जीने काहीही वागण्याचा प्रयत्न करशील, तर तिथे तुला ह्या ग्रहाचा विचार केला पाहिजे की हा ग्रह सहजरीतीने आपल्याला एखादी गोष्ट देणार नाही. शनीची सिस्टमच आहे ती की एखादी गोष्ट आपल्याला सहजरीतीने तो देत नाही. कुठलीही गोष्ट देण्याआधी त्या गोष्टीचं सखोल ज्ञान, त्या गोष्टीची पूर्ण माहिती किंवा ती गोष्ट सांभाळण्याची क्षमता तो जातकामध्ये विकसित करतो आणि त्याच्यानंतरच तो त्याच्या हाती ती गोष्ट प्रदान करतो, हे निश्चित आहे. कसं असतं, हल्ली मुलांची समस्या अशी आहे की त्यांना वाटतं की मी खूप काम करू शकतो, खूप काम करू शकतो शकते, त्याच्यानंतर माझ्याकडे एवढं टॅलेंट आहे, मी एवढा हुशार आहे, मी एवढी हुशार आहे, मग मला माझ्या अपेक्षेप्रमाणे असंच मिळालं पाहिजे. आणि शनी प्रधान जातकाला जर असं वाटलं की माझ्याकडे खूप टॅलेंट आहे, मी खूप क्षमताधिष्ठित आहे, हे जर शनी प्रधान जातकाला वाटलं, तर असा जातक पुढे जाण्याच्या ऐवजी आपल्या जीवनामध्ये मागे मागेच येतो. शनीचं म्हणणं असं असतं की तू जे समोर येईल ते स्वीकार, ते कर. समजा शनीचं म्हणजे एक साधं नोकरीच्या बाबतीमध्ये सांगतो, शनीच्या बाबतीमध्ये नोकरीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो की एखादा जातक शनी प्रधान आहे आणि तो एका समयापर्यंत तिथे व्यवस्थित कमवत होता, उत्तम रीतीने कमवत होता, तो त्याचं जीवन छान जगत होता. पण एक काळ असा येतो की त्याला त्या जातकाच्या जीवनामध्ये असा एक समय येतो की त्याला त्या समयामध्ये अतिशय छोटी असणारी, क्षुल्लक असणारी रक्कम सुद्धा खूप मोठी वाटते, खूप मोठी वाटते. तो समय सुद्धा त्याला शनी दाखवतो. आणि तिथे जर त्याने ती परिस्थिती समजून घेतली, तिथे जर त्याने त्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेतलं आणि तोही टप्पा पार जर त्याने व्यवस्थित केला शनी महाराजांच्या पद्धतीने, तर तो त्याला त्याच्यापेक्षाही सोनेरी दिवस दाखवतो, हे निश्चित आहे. शनी परीक्षा घेत असतो आणि शनीची परीक्षा घेण्याची पद्धती फार भिन्न आहे, फार भिन्न आहे. ह्या सगळ्या स्टेजमध्ये, ह्या सगळ्या स्टेप्स मध्ये शनी जातकाला अपमानित करायला लावणं, म्हणजे अपमानित होणं, त्यानंतर त्याला नीच दर्जाची वागणूक देणं किंवा त्याला त्याच्यामध्ये खूप, आपण ज्याला साध्या भाषेत म्हणतो की हलक्यात घेणं, त्याला नगण्य समजणं, अशा सगळ्या गोष्टी शनी त्याला लादतो आणि त्या दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सुद्धा तो काम करण्याची आणि पुढे जाण्याची चिकाटी पाहतो. आणि एकदा का शनी महाराजांना कन्फर्म झालं की आता ह्याची स्पेशल ट्रेनिंग झालेली आहे, मग तो जातक, तो जो शनी महाराजांचा जातक आहे, तो मार्कोस कमांडो होऊ शकतो, एवढं लक्षात घ्या. त्या परिस्थितीमध्ये, हा, मार्कोस कमांडो खूप डिफरंट, वेगळी गोष्ट आहे, पण तो त्या परिस्थितीचा मार्कोस कमांडो नक्की होऊ शकतो. तो सगळ्या परिस्थितीमध्ये झगडू शकतो. जे गुणधर्म शनी महाराजांकडे आहेत ते इत्यादी ग्रहांकडे नाहीत. त्यामुळे इत्यादी ग्रहांची एखादी गोष्ट देण्याची पद्धत वेगळी आहे, पण शनी महाराजांची देण्याची पद्धत जी आहे ती इतकी वेगळी आहे की आपण जर त्या पद्धतीवरती ठाम नाही राहिलो आणि आपण त्या पद्धतीने जर नाही वागलो, तर ती गोष्ट उद्याची परवा, परवाची तेरवा अशी विलंबाने आपल्याला मिळत जाते. हा एक भाग आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे.
म्हणून आता जे नवोदित करिअर करण्यासाठी मुलं जी तयार होतात, तर त्यांना तुम्ही नक्की असं मार्गदर्शन करा. साधं अमिताभचं उदाहरण त्यांना द्या की तो मनुष्य सुद्धा कर्जबाजारी झाला होता. कर्जबाजारी झाल्याच्या नंतर एक वेळचा सुपरस्टार कर्जबाजारी झाला. कर्जबाजारी झाल्याच्या नंतर काम नव्हतं, आणि जेव्हा काम मिळायला लागलं त्यावेळेला त्याने त्याच्या बाबतीमध्ये मी हे काम करणार नाही, आणि मला माझा हा वर्ग काय म्हणेल, मला माझा तो चाहता वर्ग काय म्हणेल, तो फॅन क्लब काय म्हणेल, हा फॅन क्लब काय म्हणेल, याचा त्यांनी जराही विचार न करता प्रत्येक गोष्टीकडे केवळ आणि केवळ काम म्हणूनच पाहिलं. म्हणून आपल्याला दर दोन ऍडव्हर्टाईज नंतर त्याचं दर्शन होतं. मग कधीतरी तो पोलिओची ऍडव्हर्टाईज करेल, कधीतरी तो थंडा थंडा कुल कुल नवरत्न तेलची ऍडव्हर्टाईज करेल, कधीतरी कुठल्या पंख्याची ऍडव्हर्टाईज करेल, कुठल्या सिमेंटची ऍडव्हर्टाईज करेल. दर दोन सिनेमानंतर तोच दिसतो. का दिसतो? कारण शनी महाराजांनी जे दाखवलं त्या वेळेत जो मनुष्य स्थिर राहिला, जो मनुष्य स्थिर राहून त्याने शनीच्याच पद्धतीने त्या स्थितीला हाताळलं, त्या माणसाला तिथे दिलं जातं. मग जर माणसाला असं वाटलं, नाही नाही, मी एवढा मोठा टॅलेंटेड आहे, मी एवढा मोठा असा आहे, मी तसा आहे, मी हे आहे, मी ते आहे, स्वतःविषयीचे गैरसमज. कधी कधी म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये एखाद्याला म्हणायचो, तू काय गैरसमजांचा क्लास केलाय का? स्वतःविषयी गैरसमज करून घेण्याचा. काही काही लोकांना खूप गैरसमज असतात स्वतःविषयी, की मी म्हणजे काय. अरे तू म्हणजे काही नाही. कारण जगामध्ये असे अनेक दिग्गज पडलेत, म्हणून तू म्हणजे काहीच नाही. जब मैं का परित्याग करोगे तब ही आगे बढ़ोगे. जोपर्यंत तुम्ही मी त्यागत नाही, तोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही. परमेश्वर प्राप्ती कशी होईल? आर्थिक गोष्टीतला विषय नाही तो, पण तरी सुद्धा काही लोकांना परमेश्वर प्राप्ती पण करायची असते, आणि मी पण जपायचा असतो. मी जपला तर काही प्राप्त होत नाही. म्हणून मी तुम्हाला याच लेक्चर्स मध्ये एक वाक्य सांगितलं होतं. के मेनन नावाचा एक आर्टिस्ट आहे, तो असं त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये एक वाक्य म्हणाला, जो दो पैसे का एक सेल्फ रिस्पेक्ट होता है, वो मैं हमेशा अपनी मुट्ठी में बंद करके रखता हूँ, किसी को दिखाता ही नहीं, हमेशा मुट्ठी में बंद करके रखता हूँ. शनीचं म्हणणं तेच आहे, आणि तो कम्प्लिटली शनीचं कॅरेक्टर आहे, शनी मंगळ दोन्हीच. त्यामध्ये म्हणजे या सगळ्या गोष्टीतून घेण्यासारखं काय आहे? तर माणसाकडे तुम्ही जेव्हा ग्रह म्हणून पाहता, तर तो ग्रहच त्याच्या तोंडून बोलत असतो. कारण त्याने ती परिस्थिती हाताळलेली असते, त्या परिस्थितीतून पार झालेला असतो, आणि तो त्या परिस्थितीतून पार होऊन आज या परिस्थितीमध्ये आलेला आहे, चांगल्या स्टेजमध्ये आलेला आहे. तर त्यावेळेला त्याचा तो अनुभवाचा बोल आहे ना, हा अनुभवाचा बोल फार महत्वाचा असतो. हल्ली मुलांना, मी एवढ्याशा पगाराचे, मी आधी एवढं मोठं पॅकेज घेत होतो, मग मी त्याच्यानंतर मग एवढं छोटं पॅकेज कसं घेऊ, मी असं कसं करू, मी तसं कसं करू. नाही, तत्कालिक परिस्थितीमध्ये जर तुम्ही ती गोष्ट स्वीकारली, कदाचित तुम्हाला परिस्थिती पुढे जाऊन खूप चांगलं देणार असेल. आणि जर तुम्ही, मला हे मान्य नाही म्हणून मी काही करणार नाही, घरीच बसून राहीन, घरी तुम्हाला 2 रुपये पण कोण आणून देणार नाही, फुकटचे. हे हल्लीच्या मुलांना कळत नाही. मी अशा अनेक केसेस पाहतोय. शनीला चप्पल झिजवावीच लागते, शनीकडेच चप्पल येते. जुता, चप्पल, बूट, सँडल काय असेल ते, पादत्राणे, पादुका, हे सगळं शनीकडेच येतं. जोपर्यंत माणूस चप्पल झिजवत नाही, तोपर्यंत त्याला काहीही प्राप्त होत नाही. चप्पल झिजवा, चप्पल झिजली
जेव्हा पायाची सालं जातील त्यावेळेला शनी महाराज मलम पण उपलब्ध करून देतील आणि सिंहासन पण उपलब्ध करून देतील. मग सिंहासनावर बसून पाय बरा करत बसा, सगळं मिळेल. पण परिस्थितीशी झगडण्याची ही जी काही कला आहे ती शनीकडेच आहे. म्हणून या अर्थकारणामध्ये शनी ग्रहाकडे ज्या गोष्टी आहेत त्या इतर ग्रहांकडे नाहीत. शनि म्हणजे अगर आपकी कुंडली में शनि यहाँ पर है तो ऐसा होगा, फिर आपको कोई बचा नहीं सकता. आणि दुसरं काय की अगर आपकी जन्म तारीख में 8 नंबर आता है तो फिर आपका कुछ नहीं हो सकता. अशा सगळ्या बाष्कळ लोकांना, गप्पांना नाही म्हणणार, ही लोक बाष्कळ आहेत, ह्या बाष्कळ लोकांना, ह्या मूर्ख लोकांना शनी महाराज कळलेच नाहीत. जे शनी देऊ शकतो ते कुणी देऊ शकत नाही. म्हणून ज्यांना घरं घ्यायची आहेत त्यांनी थांबा, आताच्या काळामध्ये व्यवस्थित पैसे कमवा. ज्या वेळेला शनी महाराज मेष राशीमध्ये येतील, अश्विनी नक्षत्र पार करतील, त्यावेळेला त्यांची किमया बघा. जागेच्या जमिनीच्या ज्या किमती आहेत त्या किमती तुमच्या आटोक्यात येतील आणि त्यावेळेला प्रयोजन करा. शनी महाराज एवढं तर नक्कीच देऊ शकतात. काय नाही देऊ शकत असं नाही, बरंच देऊ शकतात. शनी महाराज एखाद्या गोष्टीतला फुगवटा काढू शकतात. एखादी गोष्ट प्रचंड फुगलेली असते, म्हणजे बेडकाचा बैल झालेला असतो म्हणतो ना आपण, तसा बेडकाचा जो बैल झालेला असतो ना त्याला टाचणी लावून त्याची सगळी हवा काढणं आणि त्याला परत बेडूक बनवणं, हे काम शनी महाराजांकडे, हे काम शनी महाराज उत्तम रीतीने करतात. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि प्रत्येकाने त्या पद्धतीने वागा आणि मार्गदर्शन करताना त्या पद्धतीने मार्गदर्शन करा. शनीला तुम्ही कमी समजू नका. शनी तुम्हाला मनी देत नाही असं नाही, आणि शनी जर मनी देत असेल तर कुणी काढूनही घेऊ शकत नाही. शनी न्याय करणारा ग्रह आहे, लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या शनीच्या जातकाला एखाद्या गोष्टीपासून वंचित ठेवा, त्याला देऊ नका देऊ नका, त्याला टाळत राहा टाळत राहा टाळत राहा. शनी महाराज कुठल्या पद्धतीने त्याच्यासाठी काय जमवून ठेवत असतील तुम्ही अंदाज नाही बांधू शकणार. आणि जेव्हा त्याच्याकडे गप्पकन सगळं एकदम येतं आणि एवढ्या मागच्या काळामध्ये जे काही शहाणपण पण त्याला आलेलं असतं त्याच्यामुळे ते सांभाळण्याची सुद्धा क्षमता त्याच्यामध्ये येते, त्यावेळेला तिथे बाकीचे लोक स्तब्ध होऊन जातात. त्यांना कळत नाही की अरे ऐसा हुआ कैसे, कारण त्याच्याकडे दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या असतात. अचानक आलेलं घबाड सांभाळणं, म्हणजे अचानक घबाड येतं सुद्धा आणि ते अचानक आलेलं घबाड सांभाळण्याची क्षमता सुद्धा, या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या असतात. ओके. शनीच्याच एका आर्टिस्टचं म्हणजे कलाकाराचं तोंडी असं एक वाक्य आहे, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. हे वाक्य पण कुंभ लग्न आणि मकर राशी असणाऱ्या जातकाला, कलाकाराला मिळालेलं आहे त्याच्या एका सिनेमामध्ये. तिथे ग्रहच बोलतो. शनी होप्स देण्यामध्ये पण इतका सुपर ग्रह आहे की शनी सारखे होप्स, आशावाद देऊ शकत नाही कोण. खूप होप्स देतो शनी, खूप आशावादी. आपण काय म्हणतो, शनी निराश करतो, शनी माणसाला निराशेच्या गर्तेत घेऊन जातो, अमुक तमुक विषयोग हे ते. शनी सारखे होप्स पण कोणी देऊ शकत नाही. तूच आहेस आणि तूच हे करू शकतोस. एक आपल्याकडे व्याख्याते होते, प्रवचनकार होते, ते नेहमी म्हणायचे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शिल्प म्हणजे काय, दगडाचं असतं ना शिल्प, दगड शनीकडेच येतो.
तुझ्या हातातच चिन्ह हातोडा आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा सगळा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही जातकाला पत्रिका पाहत असाल जातकाची, त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं एक संमिश्र असं पदार्थ जो आहे तो त्याच्यासमोर तुम्हाला प्रस्तुत केला पाहिजे. ओके, बर. मेटकर मॅडम, तुमचा काही प्रश्न असेल तर तो तुम्ही नक्की उद्याला विचारा. ओके, सर कळलं येस तुम्हाला? सर येस हो हो नो प्रॉब्लेम सर. सर. थँक्यू सर. येस, थैंक यू सर, थैंक यू, धन्यवाद. बहुत अच्छा ओके, बोले सर. थँक्यू. धन्यवाद सर सर. थँक्यू. धन्यवाद. जय श्रीराम. जय धन्यवाद श्रीराम. सर. जय श्रीराम. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.